ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी लोकला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी पतित 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 मी ठेवाता पतित परित्वा फुल्या सत्ते मद करावे सरते नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी परित्वा फुल्या सत्ते मद करावे सरते अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो परित्वा फुल्या सत्ते मद करावे सरते आता माझ्या भावा अंतराया नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देव पाहिले आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो पाहे पार्वतीचे चिरगुट रायात तन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मशी पत्रके केवळे राव चालवी आपल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप देवी बळा सांभाळी आपल्या विना तैसा मी पतित परी तुझा मुद्रांकित कुंडली गवत्या श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सत्पाल भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन सुखदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो भाई सब संतन की जय। काल आपण पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये भगवंत जे शास्त्र सांगण्यासाठी का प्रवृत्त झाले तो पहिला अध्याय की अर्जुन बोलत होता की मी युद्ध करणार नाही,
पण भगवंताने सांगितलं तुला हे युद्ध करावंच लागेल, कारण तू क्षत्रिय धर्मामध्ये जन्माला आलेले आहे. तेव्हा तू जरी युद्ध केलं नाही तरी तुझा क्षत्रिय धर्म तुला स्वस्थ बसू देणार नाही. तेव्हा तुला हे युद्ध करावंच लागेल. आणि धर्म म्हणजे थोडक्यात आपण पाहिलं होतं की धर्म म्हणजे काही आपण जो धर्म समजतो की जसं हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, तर तसा धर्म नाही आहे. कारण स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट सांगितलं की धर्म म्हणजे मनुष्य हा कुठल्या धर्मात जन्माला येत नाही, तर धर्म माणसाच्या मनात जन्माला येतो. म्हणजे आपण काल्पनिक केलेली मनात मन म्हणजे काल्पनिकच आहे, म्हणजे कल्पना केलेली आहे. म्हणजे तो धर्म त्यांना सांगायचा नाही. धर्मा माझी धर्म सोयीच्यामध्ये जे आपण राहतो, सोयीचे आपलं पाहतो, त्याला धर्म म्हटलेलं आहे. मग अर्जुनाला सांगितलं की अर्जुन बोलतो की मी आता काय करणार, हे माझे सगळे सूर्य आहेत, माझे गुरुजी नाहीत, यांना मी तर काय मारू शकत नाही. त्यापेक्षा मी आपलं काय करतो, मी आपली झोळी घेतो आणि मी संन्यासी बनतो. तेव्हा भगवंताने त्याला सांगितलं, पहिल्या अध्यायामध्ये फक्त अर्जुन बोलतो आणि भगवंत काय करतात, ऐकून घेतात. तसं एखादं सामान्य मनुष्य ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला मोठी माणसं ऐकून घेतात पहिले, ती मध्ये मध्ये बोलत नाही. पण कबीर महाराजांचे प्रमाण आहे का, सुवर्ण पात्र वाजे नाही कासे करे आवाज. म्हणजे ते सुवर्णाचं पात्र जे असतं ना, सुवर्णाचं भांड, ते आवाज करत नाही. जरी खाली पडलं ना तरी आवाज करत नाही. पण जे कासेचं भांड असतं ना, ते खाली पडताना आवाज येतो. तसं मोठी माणसं आहेत ना, बोलून नाही दाखवत, कर्तृत्वान असतात, करून दाखवतात. तैशी संत जगी क्रिया करून द्यावी त्यांनी. तसं पहिल्या अध्यायामध्ये भगवंत काहीच बोलले नाही, फक्त अर्जुनाला काय केलं, ऐकून घेतलं. मग त्यांनी जाणलं की अर्जुनाला काहीतरी भयंकर मोठा आजार झालेला आहे. मग आता मोठा आजार जर घालवायचा असेल तर त्याला काहीतरी मोठंच इंजेक्शन द्यावं लागणार. तर जिथं चुकतं तिथंच ते सांगावं लागतं. मग त्याला भगवंताने जाणलं की अर्जुनाला नेमका आजार काय झालेला आहे, की तो आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरलेला आहे. बरं, मग तुमची आमची काय परिस्थिती झाली, आपण का मी म्हणतो, हे मी केलं, ते मी केलंय, माझ्यामुळे झालं, हे आपण का म्हणतो. मग अर्जुन पण तेच मी म्हणत होतो ना, मी यांना मारणार नाही, हे माझे सगळे सोयरे आहेत, हे माझे गुरुजी नाहीत, माझे बांधव आहेत, तू धरून घे हा मी मानाची दिठी सुनी शरीराची. तू यांच्या शरीराकडे दृष्टी ठेवून तू बोलतोय की मी मारेल. अरे इथं कोण मारणारा नाही, कोण मारणारा नाही आणि कोणी मारणारही नाही. कारण जन्मालाच कोणी येत नाही, तर तू मारणारा कोण आला. अरे अर्जुना, तुला असं वाटतं का, मी भगवंत म्हणतात मी असं ऐकलंय की ही तेवढी सृष्टी आहे, त्या सृष्टीचा कोणतरी पालन करता आहे, असं मी ऐकलं होतं. पण मला तर आता असं वाटायला लागलं तुझ्या बोलण्यावरून की तूच तो आहेस की काय. तू जसं काय स्वतःच कर्तृत्व घेतोय तू स्वतःवरती की माझ्यामुळे मरतील, हे माझ्यामुळे. अरे तसं नाही आहे, हे मी पहिलेच मानलेले. फक्त मला काय करायचंय, तुझं फक्त नाव करायचं त्या पृथ्वी तलावरती. मग तेव्हा भगवंताने जाणलं की याला काहीतरी भयंकर दुर्धर आजार झालेले आहे. मग त्याला आता भयंकर मोठं त्याप्रमाणे इंजेक्शन दिलं पाहिजे. म्हणजेच ते इंजेक्शन दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला आत्मज्ञान सांगितलं. कारण तो असा काय वेळासारखा वागतो हे भगवंताने जाणलं. जसं डॉक्टरकडे आपण जातो, त्या डॉक्टर काय करतो, 1-2 वेळाला ट्राय करून बघतो आणि मग नंतर काय करतो, त्याला काय नेमका आजार झालेला आहे त्याचं निदान करतो आणि मग त्या निदान केल्यावरती त्याला एक इंजेक्शन देऊन टाकतो आणि त्या इंजेक्शन मध्ये तो बरं निदान झाल्यावर. तसं भगवंताने निदान केलं की ह्याला नेमका आजार काय झालेला आहे, असा का वागतो. तर हा आपल्या स्वतःच्या स्वरूपाला म्हणजे आत्मस्वरूपाला, म्हणजे आपण ज्याला देव म्हणतो, आपण ज्याला ब्रह्म म्हणतो, आणि तो स्वतःच आहे बरं, स्वतःच आहे, तो स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरलेला आहे. तर ते त्याला आता काय केलं पाहिजे, ते त्याला आता आत्मज्ञान दिलं पाहिजे. आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली, तुमची, आमची कोणाची सुटका होणार नाही. जाणावा परमात्मा निर्गुण, जाणावा परमात्मा निर्गुण, तयाशीच म्हणावे ज्ञान, तया वेगळे अज्ञान सर्व काही.
एक जर परमात्मा जाणला नाही आणि सर्व सृष्टी तुम्ही जरी जाणली, नवे नवे तिन्ही लोक जरी जाणले, तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, या नाव बोलीचे ज्ञान. आपणच आपल्याला पाहिजे, स्वतः स्वयं सो सध्या. पहिली ओवी काय सांगते? ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्य. वेदांनी प्रतिपादन केलं. वेद प्रतिपाद्य जय जय सो सवेद्या आत्मरूपा. स्वतः स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूपा. मग याला आता काय झालेलं आहे? भगवंताने जाणलं, हे स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरल्यामुळे त्याची दृष्टी आकारावरती गेली आणि म्हणून तो आता म्हणतो की मी ह्यांना मारणार नाही. तेव्हा त्याला आता काय केलं पाहिजे? आत्मज्ञान दिलं पाहिजे. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीचे संत. जो भगवंत जाणतो त्यालाच फक्त संत म्हटलेले आहे. बाकी कुठल्या गोष्टीला संत ही पदी कशाला आहे? ज्ञानाला आहे. मग ते ज्ञान तू काय झालं? जसं बघा, लहान मूल ज्या टायमाला गर्भामध्ये असतं त्या टायमाला आतून गर्भामधून विनंती करतं देवाला की मला ह्याच्यातून एकदा सोडव, आणि मी बाहेर आले होते तुझं काय करेन? आता जसं मी तुझं नाम घेतोय ना तसं मी तुझं घेईन. म्हणजे याचा अर्थ तो गर्भामध्ये काय करत होता? भगवंताचं नाम घेत होता. पण बाहेर आल्यावर काय झालं? धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, आणि ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडत असे. म्हणून भगवंताने जाणले की ह्या काय झालेल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरलेले आहे, तर त्याचं जे आत्मस्वरूप आहे, मग आत्मा 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 म्हणजे नेमकं काय? पहा, ज्या वेळेला हा शरीर जे आहे त्याने मग सार आणि सार काय, आसार काय, सांगते ज्ञान सांगितलं भगवंताने. कुणाला? अर्जुनाला. की सार म्हणजे काय, आसार म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, त्याला विवेक ज्ञान किंवा सांख्य ज्ञान म्हणतात. म्हणजे हा जो देह जो दिसतोय तो देह कसा आहे? नाशिवंत आहे. आणि त्याच्या आत म्हणजे जो आत्मा विराजमान आहे त्याला ब्रह्म म्हणतात किंवा त्याला आत्माराम म्हणतात. मग त्याची त्याला ओळख नसल्यामुळे तो विसरलाय म्हणजे ओळख आहे पण तो काय झालेला आहे? तो विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. आपल्याला हे 84च्या लटांगण मागे का लागलेले आहे? तर आपण आपल्या आत्मस्वरूपाला विसरल्यामुळे. तसं भगवंताने जाणलं की हा स्वतःच्या आत्मस्वरूपाला काय झालेला आहे? विसरलेला आहे. आलं लक्षात? मग जन्माला कोण येतं? जन्माला येतं कोण आणि मरतं कोण? तर देह जन्माला येतो आणि देह मरतो. आत्मा काही जन्माला येत नाही आणि आत्मा मरत नाही. आकाश कधी जन्माला आला आणि जन्माला गेलं असं कधी आपण ऐकले का? तसा तुकाराम महाराज म्हणतात, अनु रेणू या थोकडा आणि तुका आकाश एवढा. म्हणजे त्या आत्मस्वरूपाला म्हटलेलं मी आकाश एवढा, म्हणजे आकाश एवढं जे आत्मस्वरूप आहे, जी पोकळी आहे तो मी आहे. मी एवढ्या 3.5 हाता इतका नाहीये. आणि 3.5 हाताच्या इतका कोण समजतात? जे आपल्याला जे देह संबंधाने समजतात तेच काय म्हणतात? म्हणजे देहालाच आत्मा जे समजतात. आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. पण आपण काय केलेलं आहे? आपली दृष्टी आपण देहालाच आत्मा समजल्यामुळे बघा ना, आपण मी केलं म्हणजे त्यावेळेला लगेच आपल्याला देह आठवतो. देव आठवतो का? ज्यावेळेला मी केलं असं ज्या टायमाला आपण म्हणतो तेव्हा म्हणजे प्रांजळपणे सांगायचं त्यावेळेला देह आठवतो का आत्मा आठवतो? देह आठवतो. पण ऍक्च्युली देह मी म्हणणारा कोण आहे? चालून की मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपांत वाचा त्याची. तो बोलतोय. पण आपण देह संबंधाने म्हणायला लागलो की मी बोलतोय म्हणजे देह बोलतो, देह करतो. देह नाही काय करत, देह नाशिवंत आहे. आणि सगळा करता याचा कोण आहे? एक भगवंत आहे. मग त्याला जाणायचं आपल्याला. म्हणून जाणावा परमात्मा निर्गुण, तयाशी तुम्हाला ज्ञान आणि तया वेगळे. म्हणजे जोपर्यंत आपण आत्मज्ञान कसं आहे पहा, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, बरोबर आहे, त्यावेळेला आपण एक मडकं आणतो, बरोबर आहे. मग ते मडकं त्या टायमाला आणतो आपण, ते नवं आणतो तर जुनं आणतो? नवीन आणतो ना. का बरं? घरात मडकी नसतात का? काय केलेलं आहे ते नेमकं? ते प्रतीक केलेलं आहे. मडकं जे आहे ते प्रतीक केलेलं आहे. आणि मला सांगा, ज्या टायमाला ते मडकं आपण नवीन आणतो आणि घरातलं जर एखाद्याला जुनं मडकं जर एखाद्या पोराकडून जर फुटलं एखाद्या वेळेला, काही काय तर त्याच्या कानाखाली खटकन वाजवली, नुसतं जुनं मडकं फुटलं तर. आणि मग इकडे कसं नवीन लागतं? सांगा बरं, नवीन लागतं की नाही? मग काय त्याचा नेमका अर्थ काय होतो त्याचा?
आणि बरं ते मडकं ज्या वेळेला आपण जातो तिथे घेऊन जातो त्यावेळेला काय सांगतात त्याच्या बाजूने किती वेळा फिरायचं असतं 5 वेळा 3 वेळा बोंब मारायची असते 5 वेळा फिरायचं म्हणजे तुमचं आता जाऊ दे तुम्ही आज लहान आहे तुमचं नसेल कुणाकडे तुम्ही गेला नसेल इकडे नाही का ते जावं लागतं तिथे जागेवर जावं लागतं त्यावर कळतं 5 वेळा ते मडकं फिरवावं लागतं बरोबर किंवा असेल एखादं तुमच्याकडे काय असेल एखादं पद्धत असेल एखाद्याला पण 5 वेळा मडकं फिरवावं लागतं आणि बोंब मारताना 3 वेळा ठाण 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 बोंब मारली जाते हे का असं आणि 3 वेळा ती बोंब मारली जाते काय अर्थ होतो त्याचा समजा ज्यावेळेला आपले नातेवाईक येतात त्यावेळेला विचारतात की नाना कधी गेले एखादा माणूस तर बोलतो की रात्री नाना रात्री 10 वाजता गेले ही सकाळी मंडळी आलेली असते रात्री 10 वाजता गेले मग आता नाना रात्री 10 वाजता गेले मग ते समोर आहेत ते कोण आहे कसं काय मग कसं म्हणले रात्री 10 वाजता गेले म्हणून रात्री नाना कधी गेले रात्री 10 वाजता आणि समोर पडलेले आहे ते काय समोर आहेत ना नाना मग रात्री 10 वाजता कोणी गेले कशी काय पण आपण समजतो का तसं आपण नाना कोणाला म्हणत होतो बघा बरं का आपण नाना कोणाला समजत होतो देहाला मग आता रात्री 10 वाजता गेले ते कोण गेले मग खरे खरे गेले ते का आता समोर पडलेले ते खरे पण खरोखर आपल्या अंतकरणाला आपण विचारायचं की खरोखर आपण जे रात्री गेले तर तेच नाना आपले होते का आता समोर जे आहेत ते आपले नाना आपण आतापर्यंत आयुष्यामध्ये कोणाला नाना समजत होतो त्याला नाना समजत होतो मग खरे नाना जे होते ते कोण होते ते रात्रीचे 10 वाजता गेले ते चाले हे शरीर कोणाच्या शक्ती कोण बोलवितो हरिविन आता तो जर स्वतः चालत असता स्वतःच्या पायाने एकदा तुकाराम महाराजांना एकाने विचारलं की तुकाराम महाराजांनी प्रमाणे चाले हे शरीर कोणाच्या शक्ती कोण बोलवितो हरिविन मग आता एक जण त्याला म्हटलं नाही त्याला विचारलं तुकाराम महाराज तू कशाने चालतो म्हणून मी माझ्या पायाने चालतो तू पायाने चालतो ठीक आहे म्हणजे याला आता असं बोलून काय उपयोग नाही मग एक वेळेला अशाच प्रकारे एकाचा अंत झाला आणि त्यावेळेला नेमकाच तो तिथं होता मग तुकाराम महाराजांनी परत त्याला विचारलं म्हणून तू कसा चालतो तर मला मी पायाने चालतो मग आता त्याला सांग पायाने चालायला त्याला पायाने आहेत ना पाय म्हणजे याचा अर्थ त्याला चालवणारा कोणतरी होता चाले शरीर कोणाच्या सत्ते आणि त्या सत्तेला आपल्याला ओळखायचं हे आपण जी माळ घालतो आपण जे नाम घेतो तो नाम घेतो आपण माळ घालतो ते कशा करता की जे आपल्याला कोण चालवणारी जी सत्ता आहे त्या सत्तेला आपल्याला ओळखायचं का त्या माणसाला ओळखायचं जी चालवणारी सत्ता आहे त्याला ओळखायचं आपल्याला आणि तिला त्या सत्तेला जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही जरी तिन्ही लोकांना जरी ओळखत असाल तरी पण मात्र त्याचा काडी मात्र काही उपयोग होणार नाही मग ते 5 वेळाला तो 5 वेळा फिरायचं आणि 3 वेळा बोंब मारून ते टाकायचं त्याचा अर्थ काय होतो की ते जे मडकं आहे ते मडकं कशाने बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ज्या वेळेला त्या कुंभाराने मडकं बनवलं त्या टायमाला त्यांनी 5चा उपयोग केलेला आहे बरोबर आहे आणि 3 वेळा का बोंब मारायची तर पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि सत्व रज तम या 5 तत्व 3 गुण या 8 म्हणजे जी आपली प्रकृती बनलेली आहे ती 8 तत्वांनी बनलेली आणि ती प्रकृती आता काय झालेली आहे जसा मडका फुटला म्हणजे मडक्यात फुटला काय मडक्याचा आकार जसा फुटला पण त्यातला आकाश फुटलं का असलं तसं हा शरीराचा काय झालेला आकार गेला पण शरीराच्या आतमध्ये जो आत्मा होता तो कुठे गेला का तो कुठे आला का आणि ह्याला म्हणतात तत्वज्ञान ह्याला म्हणतात आत्मज्ञान ह्याला नाम म्हणतात हे कळून घ्यायचं आपल्याला मग सांगा बरं आता नुसतं शब्दाने ज्याला काय म्हणायला सांगितलं असेल काय त्यांना हे काय आत्मज्ञान किंवा तत्वज्ञान कसं म्हणतात जाईल कधीपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये घुसल करेल हे शिकवतात साधू संत आपल्याला मग जो आता मग तसा जो पृथ्वी आप तेज वायू आकाश ही 5 तत्वांनी जसं ते मडकं बनलेलं आहे
आणि सत्व रज तम आपलं शरीर सुद्धा काय झालेलं आहे 8 तत्वांनी बनलेले पृथ्वी आपली वायू आकाश आणि 3 गुण या अष्ट म्हणून त्याला काय म्हणतात अष्ट प्रकृती म्हणजे 8 तत्वांनी ही पृथ्वी बनली आपलं देह बनलेला आहे तो देह काय झालेला तो देह गेला परंतु त्याच्या आतमध्ये जी पोकळी होती ती मात्र काय झालेली आहे ती कुठं गेली नाही आणि कुठं आली नाही फक्त काय केलेलं आहे जैसे जीर्ण वस्त्र सांडिले मग नूतन वेळी दे तसे ध्यान करा ते सुधारी जे चैतन्य नाते जर समजा त्याने समजा काही कर्म त्याच्या कर्मगतीनुसार त्याला जो काही समजा पुढचा जो देह मिळाला त्याने काय केलेला आहे हा देह टाकला त्या आत्मेने आणि दुसरा देह काय केलेला आहे त्याने तो साधक केला त्याने त्या देहामध्ये तो आत्मा गेला म्हणणंही बरोबर नाही गेला आत्मा आकाश कुठे जातं आणि आकाश कुठे येतं का नाही फक्त काय झालं देहाचं परिवर्तन झालं या देहातून त्या देहामध्ये गेला बस बाकी नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय अनु रेणू या थोकडा आणि तुका आकाश एवढा माझा तुकाराम महाराज तेवढे आकाश एवढे होते का ज्याला हे ज्ञान झालं असेल ज्याला हे आत्मज्ञान झालं असेल तो असा समजेल की हे जे आपल्या याच्यामध्ये समोर जे एखादा कुत्रा जरी आला तो सुद्धा केवढा आहे आकाश आहे एवढा कारण जे आपल्यामध्ये जे आकाश तत्व आहे आपल्यामध्ये जे तत्व आहे तेवढंच तत्व त्या कुत्र्यामध्ये आहे म्हणून तो सुद्धा आकाश आहे एवढा जो प्राणी आपल्या समोर येईल तो सुद्धा केवढा आहे पण एवढंच इतर योनीच्या ठाई हा विचाराचे नाही म्हणजे प्राण्यामध्ये ते ज्ञान नसतं आणि आपल्याला काय दिलेलं आहे एक विशेष असं आपल्याला ते भगवंत ओळख करण्यासाठी इतर योनीच्या ठाई हा विचाराची नाही याची तेही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे इतर योनी पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काय एक उपजता मरती बहिरांध होती पांगुळ होती म्हणजे या ज्ञाने आपल्याला काय करायचं आपल्याला भगवंत प्राप्ती करायचे इतर योनीमध्ये भगवंत प्राप्ती करण्याचा अधिकार नाही ज्या वेळेला नरसिंह मेहता ज्या टायमाला वाघाच्या स्वरूपामध्ये होते त्यावेळेला त्यांना सुद्धा हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्य देहाला यावं लागलं तेव्हा त्याला तो देह प्राप्त झाला एक भगवत भक्त होता पण तो भगवत राजा होता आणि तो शिकारीला जायचा तर शिकारीला भगवत भक्त होता आणि तो जो वाघ होता त्या वाघाची दृष्टी काय केली त्याच्यावरच्या भगवत भक्तावरती पडली त्याला दृष्टिकृपा म्हणतात आणि दृष्टिकृपा झाल्यामुळे त्या वाघाने काय केलं 7 दिवस अन्न वर्ज्य केलं आणि तो देह टाकला आणि तेच पुढे कोण झाले नरसिंह सांगायचं तात्पर्य असं आत्मा कुठं जात नाही आत्म्याचं फक्त देहाचं परिवर्तन होतं या देहातून त्यामध्ये दुसरा देह त्याला काय होतो प्राप्त होतो मग नरसिंह मेहतांना मुक्त होण्यासाठी त्यांना काय करावं लागलं शेवटी या मनुष्य देह त्यांना प्राप्त करावं लागलं म्हणून इतर योनीच्या ठाई हा विचाराची नाही याची देहीकडे देवाचे होते येण्याची शरीर येणे सरे किंबहुना येर झाले चिरापडे ह्या शरीराने फक्त आपल्याला भगवंत प्राप्ती होऊ देते पण इतर कुठल्या योनीमध्ये आपल्याला भगवंत प्राप्ती आपण करू शकत नाही मग मला सांगा किती आपला हा जो नरदेह आहे या नरदेह जो आहे तो आपल्याला नको समजून घ्यायला हे ज्ञान जे आहे ना हे ज्ञान हे नाम जे आहे तुम्ही जर समजा एखाद्या वयस्कर व्यक्तीला जाता जर तरी दिलं 1 तास उरला खटवांगरा अशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली 1 तासामध्ये जर एखादी व्यक्ती जर मुक्त होते तर मग समजा आपल्या कोणी माता भगिनी किंवा आपले समजा वडील असतील आपले आजोबाच असतील जाता जरी त्यांना ते ज्ञान मिळालं ना तरी ते पशु पक्षाच्या योनीमध्ये जाऊ शकत नाही कमीत कमी काय होईल एक देव वाढेल आणि मनुष्य देहामध्ये येतील पण पशु पक्ष्यांचा मात्र त्यांना बाबा सांगायचे पशुचा आणि पक्ष्यांचा त्यांना मात्र तेवढेच मात्र ते वाचतील काय लोक म्हणतात ना वयस्कर झाले लोक आता आम्हाला काय करायचं आता आमची हाडं मसनात जाणार अरे हाडं मसनात नाही जाणार तुझं ते नाम घेतलं तिचं ज्ञान घेतलं ना तर जाता तुझं कल्याण होईल कमी कमी माणसाच्या जन्मात तरी येणार कारण बाबा म्हणायचे म्हशीचं शेण जर खाली पडलं तर काहीतरी घेऊन उठतच ना तशी ती नामामध्ये पॉवर आहे ज्ञानामध्ये पॉवर आहे ती पॉवर आपली दाखवणारच आहे वस्तू सामर्थ्य त्याला म्हणतात ते वस्तू सामर्थ्य कुठे जाणार आहे ते दाखवणारच ना आपलं म्हणून जर मला तुमच्या जर आई वडिलांना तुमच्याकडून सत्य माता पित्यांचं तुम्हाला जर कल्याण करावं असं जर असं वाटत असेल आपल्याला तर त्यांना काय करा जाता ते ज्ञान द्या
नाम द्या त्यांना, तर कमीत कमी त्यांचे जे पशु पक्ष्यांचे जे योनी आहेत त्या तरी कमीत कमी त्यांच्या काय होतील, वाचल्या जातील. आणि आत्मा काही करत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य अंगात. तू काय करतो ते आत्मस्वरूपाला ओळखून घे आणि तुझं पाप पुण्य मी होईल. भगवंताने ग्वाही दिली अर्जुनाला, अर्जुना तू जे फक्त ज्ञान प्राप्त करून घे, त्या आत्मस्वरूपाला तू ओळख, मग तुझं काय होईल, तुझं जे पाप आणि पुण्य ते मी होईल. काय एवढी गॅरंटी का दिली त्यांनी? त्यांना माहित होतं एकदा आत्मस्वरूपाला एकदा जाणलं, आत्मस्वरूप जर तो झाला तर आत्मस्वरूपाला काही करणंही नाही, काही कर्मच शिल्लक नाही राहिलेलं. मग या ऐकून अर्जुनाच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हणलं हे बरं आहे, मग जर काहीच करणं नाही मग तू मला का सांगतोस करायला? त्याच्यातून तिसरा अध्याय झाला कर्मयोग. पण तत्पूर्वी त्यांनी भगवंताने त्याला बुद्धियोग सांगितला आणि स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगितली. बुद्धियोग म्हणजे हरिपाठामध्ये काय प्रमाण आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी, तो बुद्धियोग सांगितला. की जर तुला जर तुझी जर बुद्धी आहे ना ती फक्त एकमेव देवा वाचून आता काही बोलण्याची नाही. पण आपलं कसं आहे, देवा वाचून आता काही विषयच नाही, देवाशिवाय आता काही विषयच नाही, असं त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे. म्हणजे आपण देवाचे काही विषय घ्यायचे नाही, बाकीच्या सगळ्या विषयामध्ये गुंतून जायचं. आणि इथे भगवंत सांगतात बुद्धियोग म्हणजे नेमका काय, की देवाशिवाय इतर बुद्धी कुठलं काही जाणतच नाही, फक्त देव एक देवच जाणते, तीच फक्त बुद्धी असते ना, ती श्रेष्ठ बुद्धी आहे. आणि मग ती बुद्धी तशी झाली आता बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण ब्रह्मनिष्ठा की पूर्ण तत्परायण आरची सतत तुझी त्या टायमाला बुद्धी मी आहे, मी ते आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशी त्या टायमाला तुझी बुद्धी होईल. मग त्या टायमाला तुला स्थित प्रज्ञाची तुझ्याकडे लक्षणं प्राप्त होते. मग स्थित प्रज्ञा काय, जरी सुखे संतोष यावे, दुःखे विषाद न भरावे, लाभ अलाभ न धरावे मना माझी. जरी तुला सुख आलं तरी काय होते, सुखे संतोषला संतोष वाटणार नाही. दुःख जरी आलं तरी तुला पहाडा येतं काहीतरी माझ्या अंगावर माझ्या काहीतरी मोठं दुःख आलं असं तुला वाटणार नाही. सुखे संतोष यावे, दुःखे विषाद न भरावे, लाभ आणि अलाभ, लाभ किंवा हानी, लाभ अलाभ हे मनात तुझ्या धरायचं नाही. बरं, सुखे संतोष यावे, दुःखे विषाद न भरावे, लाभ अलाभ न धरावे मना माझी. ज्ञानेश्वरी वाचताना किंवा कुठलाही ग्रंथ वाचताना आता लाभा लाभ असेल, तिथे काय असेल, लाभा लाभ, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो लाभ अलाभ. नाहीतर तुम्ही आपण दुसरं जर सरसकट वाचत गेलो तर त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. लाभा लाभ फक्त एवढंच म्हणा, काय नेमका लाभा लाभ म्हणजे लाभ आणि तो जो पुढे एक काना दिलेला आहे त्याचा अर्थ होतो आलाभ. बरेच असे ज्या टायमाला काही ज्या टायमाला असे विषय येतील तेव्हा आपण अशा प्रकारे पकडायचं, लक्षात घ्यायचं. जसं जाणीव नेणीव भगवंती नाही, हरे उच्चारणे पायी मोक्ष सदा कदा मला सदा. मग भगवंताने हा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेदा भेद ब्रह्मा, मग तिथं पण बघा भेदा भेद, पण त्याचा अर्थ असा होतो भेदा असलेला भेदा आणि भेद, त्याचा अर्थ असा होतो भेद अभेद. म्हणजे भेद सुद्धा बघायचा नाही आणि अभेद सुद्धा बघायचं नाही. चांगलेही बघायचं नाही, वाईटही बघायचं नाही. चांगली कर्म करायची नाही, वाईटही कर्म करायची नाही. मग तुम्ही मला करायचीच नाही, मग चांगली करायची नाही, वाईटही कर्माची नाही, काय करायचं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतीचे अंगे झाले हरिरूप. सांगा मग तुम्ही म्हणाले खरं चांगली वाईट कर्म करायची नाही, आम्ही मान्य करू. तुम्ही म्हणता चांगली कर्म करायची नाही, हो चांगली कर्म करायची नाही. त्याच्यामुळे तिसरा अध्याय तयार झाला. अर्जुना तू चांगले करू नकोस, वाईट करू नकोस, फक्त तू काय कर, ब्रह्मार्पण नुसतं कर. जे जे काय करशील ना ते ब्रह्माला अर्पण कर. मग आम्ही चांगलेही केलं आणि वाईट केलं तर काय करायचं, ब्रह्मार्पण वस्तू. पण आम्ही ब्रह्मार्पण वस्तू कधी म्हणतो माहितीये का, कधी ज्या वेळेला समजा दूध ठेवलेलं असेल चुलीवरती आणि ताई साहेब बाहेर आपले काहीतरी पाकडत असतील आणि मग त्या टायमाला तू जातो मैकून नवरा म्हणा काय तुला कळलं नाही का दूध गेलं, ब्रह्मार्पण वस्तू गेल्यावर
तर तसं नाही, करून कर्म करायची, पण कशी ब्रह्माला अर्पण करायची. त्याच्यातून काय झालं मग तिसरा अध्याय काय झाला की अर्जुना कर्म करायचे म्हणजे अर्जुन म्हणतो ना हा मग हे बरं आहे, जर आत्मस्वरूपाला कुठले कर्म नाही करता नाही मला तू कर्म करायला म्हणजे याचा अर्थ त्याला अजून आत्मस्वरूपाचा विषय अर्जुनाला तिथे समजलेला नाही. तू सरळ सरळ म्हणतो की मला इथे आता सांगितलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म नाही, असं शब्द वापरलाय भगवंतानी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म नाही, कारण आत्मा कसं आहे, आकाश आहे एवढा आहे आणि तो काही करत नाही. मग अर्जुनाला एकदा म्हटलं बरं आहे मग काय करायचं, मग मी काहीच करत नाही. अरे म्हणलं तसं नाही, कर्म करायची, तुला युद्ध करावं लागेल, पण मी केलं नाही असं फक्त म्हणायचं. हे मदतीची स्तव झाली परी म्या नाही केली ऐशे देणे जाणीवले तो सुटला का. कर्म करायची पण मी केलं म्हणायचं नाही. कर्म कर, तू काय कर, कर्म कर आणि फक्त काय कर, तू ब्रह्मांड माझ्यावर टाकतो. तू तुझ्याकडे त्याचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घेऊ नको. कर्तृत्व केलंच नाही तर तू भोक्तृत्व तुझ्याकडे येईल कसं, म्हणून तू कर्तृत्व घेऊ नको आणि त्याचं भोक्तृत्व जे काय करशील ते काय कर, तू माझ्याकडे सोपव ब्रह्मांड. आता तुम्हाला सांगतो कसं ब्रह्मार्पण कसं करायचं. पतपेढीवाले असतात, पतपेढीवाले आहेत आपल्याकडे, पतपेढी म्हणजे आम्हाला बोलते तुम्हाला नाही. हे उदाहरण सांगतो, आपले गाडवे बाबा आहेत ना पतपेढीमध्ये, ते त्यांचं जर कुणाचं जर गिरायकाचं जर पैसे अडकले असतील तर मग काय करतात, त्यांची 2-4 माणसं काय करतात, गाडी वगैरे घेऊन तिकडे जातात. त्याला त्याच्याकडे ब्रह्मार्पण होतो कसं, त्याच्यासाठी आपल्याला उदाहरण सांगा. कोणतरी असतील पतपेढीवाले तर सगळं मानून नका, मग ते जातात. आता दिवस जातो त्यांचा तिकडे, मग आता खायला प्यायला वगैरे पाहिजे. मग त्याच्यातून एखादा म्हणतो अहो आपण एवढं सगळं खायचं आणि आता बिल कोणी द्यायचं, खावे प्यावे ल्यावे आणि जमा खर्च पतपेढीच्या नावे. आता एक दृष्टांत झाला. तसं तुकाराम महाराज पण तसंच म्हणतात बरं का, खावे प्यावे ल्यावे जमा खर्च तुमच्या नावे, म्हणजे भगवंताच्या नावे. आपण करायचं सगळं काही करायचं पण भगवंताच्या नावावर. काय ज्ञानेश्वरी अवघड आहे सांगा बरोबर. जर या असं समजून घेतलं आपण तर ज्ञानेश्वरी अवघड आहे का, काय अवघड आहे. झालं ना तिसऱ्या अध्यायामध्ये समजलं ना आपल्याला बाबा कर्म करायची पण कसं करायचं तर ब्रह्मार्पण. जे काय करशील ना तू काय कर, ब्रह्माला अर्पण कर म्हणजे मला अर्पण कर बस. मग तुझं पाप पुण्य मी होईल, तू काही त्याची चिंता करू नको. काय अवघड आहे. पहिला अध्याय जो झाला तो शास्त्र प्रवृत्ती योग म्हणजे सांगण्यासाठी का प्रवृत्त झाला, तर तो म्हणतो मी लढाई करणार नाही म्हणून त्याला प्रवृत्त केला. दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला सांगितलं नाही बाबा आज तू आत्मज्ञानी हो, तू आत्मज्ञाना विसरलास म्हणून तुला वाटतं की तुझी दृष्टी शरीराकडे आहे, देहाकडे आहे म्हणून तुला वाटतं. तू आत्माकडे दृष्टी ठेव, मग तुला काहीच त्याचा परिणाम होणार नाही. ते दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. काय अवघड आहे. बरं मग आता काय करायचं, तू तर म्हणतो कर्म करायचं, भगवंत म्हणतो, अर्जुन म्हणतो भगवंताला कर्म करायचं म्हणतो आणि इकडे म्हणतो की कर्म ते आत्मस्वरूपाला कर्म नाही. मग मी काय करावं, कर्म करावं की न करावं. अरे हो करायचं पण काय करायचं, तू माझ्या नावावर टाकून. तिसऱ्या अध्यायामध्ये माझ्या नावावर टाकून घे, बिल काय होईल ना ते सगळं मी बघीन. तू काहीच बघायचं नाही, तू फक्त करायचं, काम करायचं. तुझे शेठ काय सांगतो नोकराला, तू फक्त काम करायचं. मग त्याचा मोबदला मी देणार, तू अपेक्षा करायची नाही की मला मोबदला मिळेल की नाही मिळेल. काही जण म्हणतात अहो 3-3 महिने झालं पगार नाही. आता मिळणार ना, मग 4थ्या महिन्यात काय होईल, 5व्या महिन्यात मिळणार आहे नक्की. थोडा वेळ लागेल नाही का, थोडा वेळ लागेल बाकी काय. मग आता बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो की बरेच जण असं म्हणतात की कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे आणि भक्तियोग 3 सांगितले. पण भगवंत म्हणतात तिन्ही मिळून काय आहे, एक आहे. तिन्ही मिळून एक आहे. तर कसं तिन्ही मिळून एक, बरेच ना. मग याच्यामध्ये काय होतं आपल्याला संकल्पना निर्माण होती ना की नेमकं म्हणजे मग काय करायचं, भक्ती करायची, कर्म करायचं का म्हणजे ज्ञान घ्यायचं, नेमकं काय करायचं. तर बघून आता तिन्ही मिळून एक आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग तिन्ही मिळून एक. कसं पाहता कर्मयोग सांगतो तुम्हाला. आमच्या ताई साहेब त्या टायमाला जेवण बनवतात, त्यावेळेला काय करतात, त्यांना ती सामुग्री जमवावी लागते बरोबर आहे. मग ती भाजी आणणे, कापणं वगैरे वगैरे ह्याला काय म्हणतात, कर्म म्हणजे कर्मयोग बरोबर. आता ती भाजी बनवायची म्हणजे त्याच्यात तेल किती टाकायचं, त्याच्यामध्ये मीठ मोहरी किती टाकायची याचं ज्ञान असलंच पाहिजे ना. नाही तर मग सासूबाई काय म्हणेल, तुझ्या आईने काही शिकवलं की नाही तुला, नाही का. म्हणजे ते ज्ञान पाहिजेच तिला, किती मोहरी टाकायची, किती तेल टाकायचं. त्याला काय म्हणतात ज्ञानयोग.
आणि आता भक्तियोग. भक्तियोग म्हणजे कसं, आता तयार झालेलं आहे जेवण. आता मग आता तयार झालं, आता तो वाढायचं. पण महाराज गेले कीर्तनाला आणि रात्री आले 11:45 आणि आतमध्ये आल्यावरती जेवायला वाढा. बाबा म्हणतो जेवायला वाढा, घ्या तुमच्या हाताने. असं कोण म्हणतं असं लावू नका ठेवू काही. घ्या तुमच्या हाताने. अशी म्हणणार का ती? नाही म्हणणार. या 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 आला या 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 असं म्हणजे. आता मला तरी शक्य वाटत नाही. आता ह्या काळामध्ये तरी ते खाऊन खूप आधी म्हणत, अहो तिच्यासाठी मी थांबले इतका वेळ. माहितीये मला किती वेळा झाला तुझा इतका वेळ. सकाळी 4 वेळा खाऊन झालं म्हणजे इतका वेळ. असे आहेत काही अजून आहेत तसे. एखादे असं नाही असं नाही. कारण आमच्या साधू संतांचं वचन आहे की जग कशावरती चाललेले आहे. एक सच्चा साधू आणि एक पतिव्रता स्त्री आहे म्हणून हे जग चाललेले आहे. म्हणजे असणार तुला नक्की. हा मग भक्तियोग, ज्ञानयोग झाला, कर्मयोग झाला, भक्तियोग. तर मग ते काय होणार, या 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 प्रेमाने जेवायला वाढणार. आणि तुम्हाला अजून काही लागतंय का, डाळ देऊ का, भाजी देऊ का, प्रेमाने म्हणा तुम्हाला देऊ. त्याला म्हणतात भक्तियोग म्हणजे प्रेमयोग. मग काही वेगळं आहे काही, फक्त काय केलं नावं वेगवेगळी केली. जेवण एकच झालं ना सगळं. फक्त ते खटपट करायला लागली त्याला कर्मयोग. ते काय काय टाकायचं त्याच्यामध्ये ते करावं लागलं त्याला ज्ञानयोग. आणि आता प्रेमाने वाढलं त्याला भक्तियोग. मग वेगळं झालं का, सगळं एक आहे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने मग सांगितलं की तुला जी कर्म जी करायची ती कशी करायची. सहज कर्मेची झाली ब्रह्मार्पण, जननो हे हा अवघा जनार्दन, आयचे ऐकोणी निवती साधू जन, एका जनार्दनी जखून बनलिला, हरे रामा गोविंदा वासुदेवा, हरे रामा गोविंदा वासुदेवा. हा गाडी सांगा. झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. सहज कर्मेची झाली ब्रह्मार्पण. जी जी मी काय कर्म करणार आहे ती काय करायची, आपण ब्रह्माला अर्पण करायची. काय सोपं आहे काय, अवघड आहे का, कर्म करायची पण त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही. एक वेळेला असं झालं, जनक राजा बघा बरं का, म्हणजे जी एकदा आपण जर भगवंताचे हे काय, जसं की रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना सांगितलं आजपासून हे श्रींचं राज्य व्हावे, राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. कोणाला सांगितलं, शिवाजी महाराजांना. मग आणि आता हे राज्य म्हणजे श्रींची व्हावी, म्हणजे आता काय करायचं, हे श्रींचं म्हणजे भगवंताचं राज्य म्हणून तुम्ही काय करा, याचा सांभाळ करा. म्हणजे आता शिवाजी महाराज म्हणतील का माझा आहे म्हणून. आणि म्हणून जमलं त्यांना, ते एवढं सौर्य करायला जे जमलं ना ते त्याच्यामुळे जमलं. त्यांनी रामदास स्वामींनी स्पष्ट सांगितलं, ते म्हणले ना मी आता काय हे करणार. ज्या टायमाला ते समाधीतून उत्खनन झालं त्यांचं, त्या टायमाला बोलली ना शिवाजी महाराज हे मी आता काय त्याच्या पुढे काय करणार आहे, मी हे राज्य मी करणार नाही. तेव्हा सांगितलं हे श्रींचं राज्य म्हणून तुम्ही सांभाळा. आणि तेव्हा ते एवढं जमलं. नाही मी बी करत असतो तर एवढं जमलं नसतं ते. आपल्याला आता तेच करायचंय. हे जे काही करतो ते कोणाचं आहे, हे श्रीचं आहे, भगवंताचं आहे सगळं. तेव्हा कुठेतरी वेळ बसेल. हा मग ते म्हणले की हे भगवंताचं राज्य म्हणून तुम्ही सांभाळा, हे श्रींचं राज्य आहे. श्री म्हणजे भगवंताचं. तसं जी जी आपण कर्म करणार आहोत, कुठलेही कर्म असू द्या, चांगला असू द्या, वाईट असू द्या, त्याच्यावर काही दृष्टांत येत होतात. चांगलं म्हणजे चांगलं या वाईट. धर्म आपल्याला अजून धर्म म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते यथासांग करणं, त्याला धर्म म्हटलेलं. जे वाट्याला आपल्याला जे आलेलं आहे कर्म ते आपण ते यथासांग करणं, त्याला धर्म किंवा यज्ञ म्हणतात. आणि आपण यज्ञ कशाला समजतो,
तो यज्ञ करायचा, फुकायचा 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 आणि डोळ्याला ज्या टायमाला पडळ पडते त्या टायमाला परत डॉक्टरला खर्च करायचा. त्याला आपण काय होतो, यज्ञ समजतो. ते नाहीये. भगवंताने सांगितलं यज्ञ म्हणजे तुझ्या वाटेला आलेलं ते कर्म यथासांग करणं. तिथं तुझं काय आहे अशा दृष्टिकोनातून न करणं, यथासांग भगवंताचं अशा पद्धतीने करणं, त्याला काय म्हटलेलं, यज्ञ म्हटले. म्हणून कर्म म्हणजे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. मग कर्म म्हणजे काय, नारायण आहे, तो धर्म आहे, त्याला म्हटलेलं आहे धर्म. मग तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की अर्जुन म्हणतो भगवंताला की तू मला दुटप्पी का बोलतो, मला एक काहीतरी सांग ना. तू एक तर कर्म कर तरी म्हण, नाही तर कर्म करू नको म्हण. म्हणजे याचा अर्थ इथपर्यंत तरी अर्जुनाला ते जे भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये ते ज्ञान सांगितलं, आत्मज्ञान सांगितलं, त्याचं त्याला काही कळलेलं नाही. आणि जर तुम्हाला जर पाहिजे असेल आत्मज्ञान, जर ते करायचं असेल, पाहायचं असेल, तर दुसऱ्या अध्यायामधून 11व्या अध्यायापासून 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत वाचा. 20 श्लोक त्याच्यामध्ये पूर्ण आत्मज्ञानाचे सांगितलेले आहे. आत्मज्ञान कशा प्रकारे आहे ते त्याच्यातून आपल्याला ते कळतं. दुसरा अध्याय 11व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत. हा, मग तिसरा अध्याय सांगतो की कर्मयोग. हा, मी सांगत होतो की हे माझं नाही असं त्या टाइमला हे भगवंताचं आहे, त्यामुळे आपल्यावरती काय ओझा आता होणार नाही. मी सांगत होतो जनक राजा एक वेळेला जिंकला नाही. जनक राजाने कपिध्वज राजा म्हणून होता, त्यांचं दोघांचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये कपिध्वज राजा जिंकला. बरोबर का? माझं नाही म्हटल्यावर कसं सुटतो आणि माझा आहे असं म्हणजे कसं बांधला जातो. पण जनक राजा कर्म करायचे आणि जनक राजाने काय केलं माहितीये का, जनक राजा असून सुद्धा कर्म करत होता. राजा असून सुद्धा तो भक्त होता. म्हणजे भक्ती पण करायची आणि ते संसार पण करायचा. म्हणजे एक पाय अग्नीमध्ये आणि एक पाय संसारामध्ये. म्हणजे अग्नीमध्ये म्हणजे त्या ज्ञानामध्ये आणि एक पाय त्यांचा संसारामध्ये. पण दोन्ही काय करायचे, ते दोन्ही जसं की आपल्याला प्रपंच चालवत असेल तर दोन्ही चाकं सारखी लागतात की नाही, तसं ते सारखं चालवत होते. मग जनक राजाने कपिध्वज राजाने युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये कपिध्वज राजा जिंकला. बरं, ब्रह्मार्पण कसं, ब्रह्माला अर्पण करायचं कसं आणि ब्रह्माला अर्पण केल्यावरती आपण सुटतो कसं. तर कपिध्वज राजा जिंकला आणि कपिध्वज राजा जिंकला. मग आता मला सांगा त्याचे जे वरात काढतात म्हणजे त्याचं काय म्हणतात, काय करतात त्याचं, मिरवणुकी काढतात. ती कोणी काढली पाहिजे, कपिध्वज राजाने काढली पाहिजे, जनक राजाने. कशी काय जिंकला, कोण, कपिध्वज राजा जिंकला. मग मिरवणूक कोणी काढायला पाहिजे, कपिध्वज राजाने ना. इकडे जनक राजाने मिरवणूक काढली. कपिध्वज राजा बोलतो की म्हणतो अरे जिंकलो मी आणि मिरवणूक तू काढतो, हे कसं काय. त्याला सांगितलं जनक राजाला. जनक राजाने कपिध्वज राजाने सांगितलं, म्हणलं आतापर्यंत करून करून मला कंटाळा आला होता, त्यामुळे बरं झालं तू आता या राज्य घेतलंस, ते मी उलट त्याच्यातून सुटलो. कपिध्वज राजा म्हणतो असं आहे का, तू सुटला म्हणजे आता मी याच्यात काय झालं, मी गुंतलो. मग कपिध्वज राजा म्हणतात नको नको बाबा, मग आपलं तुझं राज्य आहे ना ते तू सांभाळ. जनक राजा जे मग माझ्याकडे सांभाळतो मी. सहज कर्मी झाली ती ब्रह्मार्पण. सहज म्हणजे त्यांना आता त्याचा असा विषयच नाही आहे काय की बाबा ते मी सांभाळला पाहिजे ना सांभाळला पाहिजे. त्यांना माहिती आहे ना कोण सांभाळणार आहे, तो सांभाळणार आहे, आम्ही कोण सांभाळणार आहे. आणि अशी स्थिती आपली झाली पाहिजे की समजा एका सुख जरी आलं आपल्याला तरी ते देवाचंच आहे आणि दुःख जरी आलं तरी ते देवाचं. आपण फक्त काय करायचं, कर्तृत्व करायचं, पण त्या कर्तृत्वाचं भोक्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही. मग जनक राजे त्या स्थितीत होते, कर्तृत्व करायचे पण त्याचं भोक्तृत्व आपल्याकडे घेत नव्हते. म्हणून त्यांनी सांगितलं ते माझ्याकडे राज्याचे, कारण मी भोक्तृत्व घेतच नाही, मी जरी कर्तृत्व करत असलं तरी. आणि म्हणून तिसरा अध्याय सांगतो असा की जरी उच्च लोकांनी ज्या टायमाला साधू संत जरी झाले, त्या स्थितीवरती जरी गेले, राजा जरी झाला, त्यांनी मात्र काय करायचं, जरी त्यांना ते निष्काम कर्म जरी साधला, ते ज्ञान जरी झालं, आत्मज्ञान जरी झालं, तर त्यांनी मात्र कर्म टाकायचं नाही. का
का कर्म टाकत नाही? तर त्यांना आता गरज नाहीये. पण एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती ये अनुस्थिती सामान्य सकळ. पहा, आळंदीला ज्या टायमाला आपले कार्यक्रम व्हायचे ना, त्यावेळेला बाबांचं वय जवळजवळ 78-80 पर्यंत वय गेलं होतं. 78 वर्ष बरं. आणि ते असे खांबाला टेकून बसायचे. कार्यक्रम नाही, काय नाही, काय नाही, ते कार्यक्रम चालत नाही, टेकून बसायचे. का बरं? येथ वडील जी जी करीती त्या नाम धर्म ठेवीती येर अनुस्थिती सामान्य सकळ. म्हणून अर्जुना, तुला हे कर्म करावंच लागेल. पण अर्जुना, हा बोधून भेटे म्हणा तवर या साधना बजावायची लागेल. काय सुरुवात त्याची? जोवरी अर्जुना, हा बोधून भेटे म्हणा तवरी या साधना बजावायची लागेल. जोपर्यंत तुझा आत्मज्ञानावरती जोपर्यंत तुझा ठाम निश्चय होत नाही, तोपर्यंत तुला या बाकीच्या साधना कराव्याच लागणार. आणि एकदा तुला कळालं की मी आत्मज्ञानी आहे, मी करूच शकत नाही, आत्मस्वरूप हे माझं स्वरूप आहे, ते काही करत नाही आणि काहीच नाही असं जाणव. हे जे कोण काही करतं ते फक्त काय करतो? देह करतो, मी काहीच करत नाही. मग आपल्याला कर्तृत्व येणार आहे का? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो नेली पाप पुण्य अंगा. म्हणजे अग्निरूप म्हणजे काय? मी आत्मस्वरूप झालो, आत्म्याला कुठले कर्म नाही, त्यामुळे लागो नेली पाप पुण्य. पाप झालं तरी ते अग्निस्वरूप आणि पुण्य झालं तरी ते अग्निस्वरूप. म्हणजे आत्म्याला कुठलं पापही नाही आणि कुठलं पुण्यही नाही. पण आपलं काय झालेलं माहितीये काय? आपलं काय झालं? आपली संकुचित बुद्धी असल्यामुळे आपण देहापुरतच समजतो, म्हणून त्या कर्माचं कर्तृत्व काय करतो? आपण घेतो. मी एवढाच आहे समजतो, पण आपण एवढा नाही. जर तुकाराम महाराज म्हणतात आणू रेणू या कोकणात तुका आकाश एवढा, मग आपण बाबा म्हणायचे मग आम्ही काय हे सगळे गर्भातून आले, आईच्या पोटातून आले, आम्ही आईच्या पोटातून आलो? आम्हाला कळून येते ज्ञान? त्यांना कळालं, संतांना कळालं, त्यावेळेच्या त्यांच्या बरोबर जे असणारे त्यांना कळालं. हे साथी आले ओळखा सरंगरू, त्यांनी ओळखला. मग आम्ही नाही ओळखू शकत? आम्हाला नको ते मिळायला ज्ञान? असं ज्ञानासाठी मांडलं पाहिजे. आपण त्यासाठी मांडतो, जे नाचत आहे त्याच्यासाठी मांडतो. आपण काय गोळा करून ठेवतो, काय गोळा करून ठेवायला पाहिजे, काय गोळा करून न ठेवायला पाहिजे? सांगा बरं, आपण काय गोळा करतो? गबाळ. आणिक नका पडू, म्हणून तुकाराम महाराज सांगितले आणिक नका पडू गबाळाचे बरी, तेथे आहे थोरी नागवण. मग आपण थांबतो का? या येऊ द्या, येऊ द्या. आपल्याला पटणार नाही. श्रीपाद बाबांनी भांडी विकून परमार्थ केला. म्हणजे काय भांडी बाजारातून आणून नव्हे. ज्या टायमाला आई साहेब ज्या टायमाला भांडी घासत बसायचे ना, तेव्हा असं एक 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 भांडं पाठमवून घ्यायचं आणि ते विकायचं परमार्थासाठी. जे त्यांनी जाणलं ना, खरोखर त्यांनी श्रीपाद बाबांना जाणलं ना, तर त्यांनी खरंच सांगतो अंतकरण, ज्यांनी श्रीपाद बाबांना जाणलं खरोखर श्रीपाद बाबांसारखं वागायला शिकलं पाहिजे, खरोखर वागलं पाहिजे. काही नाही कमी पडणार. काय पडलं कमी त्यांना सांगा ना बरं? कधी त्यांनी दुःख व्यक्त केलं? त्यांचं घर तर त्या गटारावरती होतं पूर्वीमध्ये. असे झोपडे कसे असतात बाजूने बारदाणं वगैरे अशी लावलेली, तसं गटारावरती घर होतं. कोणी जर साधं घर जर घरात आले तर त्या टायमाला त्यांना जर रात्री समजा उशीर झाला तर घरामध्ये त्यांना झोपायला जागा नसली मिळायची. मग त्यांना म्हणायचं भाऊ ताई तुम्ही या आतमध्ये त्यांना झोपायला लावायचे. मग ती लोक म्हणायचे बाबा तुम्ही नाही, मी बघतो, तुम्ही इकडे बघतो नाही. आणि ते काय करायचे माहिती आहे का? ते दरवाज्यात बसायचे, त्यांना डोळा लागून द्यायचा आणि दरवाज्यात बसायचे. कशासाठी? उंदीर घुशी आतमध्ये येऊ नये आणि माझ्या लाडक्या माझ्या मुलांना त्यांना जाग येऊ नये. त्या आईचं हृदय म्हणतात. लेकुराचे मित्र वाही माऊली तिथे कोण करणार आहे? कोण महात्मा असं करणार आजकाल सांगितलं? माझ्या मुलांना त्रास होऊ नये, साधकांना नाही बरं, माझ्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ते दरवाज्याजवळ बसले. त्या दरवाजाला साधे ते दरवाजा पण नसायचा. दरवाजा तरी काय म्हणायचं? उंबरट्यावरती बसायचे, उंदीर घुशी आत येऊ नये, रात्रभर जाऊन काढायचे. त्याला परमार्थ म्हणायचं, त्याला वैराग्य म्हणायचं, त्याला विरक्ती म्हणायचं. तेव्हा कुठंतरी
तेव्हा कुठेतरी थोडस आपल्या ते वरती मोहाचं पोहा असतं आणि हे खालून वरती तोंड करून असतं ते आजूबाजूने पडतं ते एक तरी थेंब पडेल ना माझ्या तोंड एक तरी थेंब पडेल म्हणून सारखं तोंड असतं सगळी गोष्ट. तसं आपण त्या टायमा ही विरक्ती वैराग्य करण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हा कुठेतरी एखादा थेंब आपल्या तोंडाला लागेल. ते पण करत असू तर करता करता नाहीच करत त्यांचं सोडावं. पण अशी विरक्ती वैराग्य व्हावं, मला वेग प्राप्त व्हावं असं ज्यांना वाटत असेल ना, कुठं तरी एखादा थेंब पडता 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 कुठंतरी वठाला लागणार. त्याच्यातून आपण खुश लागला माझ्या वठाला, अरे एवढं मोठं मोहळ पडलंय ते येऊ दे ना तोंडात जरा तुझ्या. पण नाही ना, तेवढी ताकद नाही ना तेवढं मोहळ घ्यायची. फक्त आपण सांगायचं बाबांनी भांडी विकून म्हणले परमार्थ केला, आणि आपण बाबांनी भांडी विकून परमार्थ केला आणि आपण भांडी मिळवण्याचा परमार्थ चालला. काय प्राप्त होणार आहे बाबा? एवढं करून त्यांना, एवढं करून सुद्धा त्यांना जर कुठेतरी आपण जसं आता सांगितलं तसं, तर मग आपल्याला काय प्राप्त होणार एवढं सांगा बरं. मग काय विरक्ती आपल्याला, काय वैराग्य? एक वेळेला जसा सर्वागती राम देहादेही सूर्यप्रकाश एक शस्त्ररश्मी, म्हणजे सर्व घटाघटामध्ये भगवंत आहे. कसा घटाघटामध्ये ते सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. याला म्हणतात कृतीतून परमार्थ करायचा. नुसतं बोलवचन करून परमार्थ होत नाही, कृती पाहिजे. तैशी संत जगी क्रिया करून द्यावी त्याला म्हटलेले. एक वेळेला पारगावला, तर पारगाव होतं त्याच्या समोरचं गाव होतं कोणचं, मडला कार्यक्रम होता बाबांचा. आणि तिकडची लोक तिथून एसटी आपला बैलगाडी घेऊन आली. त्या टायमाला गाड्या नव्हत्या तिकडे जायला. बैलगाडी काय सांगायचं मला, सर्वा घटी राम देहादी, सर्व घटाघटामध्ये राम कसा, पशुमध्ये सुद्धा राम. काहीच सांगितलं तुम्हाला की आपले जे कुत्र आहे ना, कुत्र ते सुद्धा आकाश एवढं आहे. आणि तशी दृष्टी बाबांची झाली होती. त्यांनी ते बैलामध्ये बघितलं, आणि बैलचं आकाश एवढे आहे, हे आकाश स्वरूप आहे, ते आत्मस्वरूप आहे. नाही बसले गाडीमध्ये, हे जीवाला त्रास होईल माझ्यामुळे. हृदयात बघायला शिकलं पाहिजे, आत बघायला पाहिजे. आत बघितलं तेव्हा भगवंत कळेल, तोपर्यंत भगवंत कळणार नाही. त्यामध्ये हृदय असणार त्या ठाई भजनशील कोणीच नाही. खरंय बरं, त्यामध्ये हृदय असतात त्या ठाई भजनशील कोणीच नाही. चिंता ती बाह्य उपायी जण अपायी पाहू करते. नुसती उपाध्या चाललेली आहे, सगळं नुसता उपाध्या. ह्या देवाकडे जा, म्हणजे त्या देवीकडे जा, ह्या देवाकडे जा. देव चालून कळलेलं नाही. ज्ञान देवाप्रमाण आत्मा हाच निदान, आत्माच देव आहे फक्त. मग आणि तो त्याला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, तो बोलतोय. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही. मग काय त्या आकाराच्या देवाला काय करणार, शीलच होणार आहे सगळं. त्यामध्ये हृदय असतं, आणि तो आपल्या आतमध्ये. अरे कृष्ण समोर होता, कृष्ण समोर होता ना, तरी त्या गवळणीनं सांगतो ओळख राधे मला ओळख. कमीत कमी आपण श्रीपाद बाबांना जरी ओळखलं ना, खरंच श्रीपाद बाबांना जरी ओळखलं ना, तरी त्यांच्या इथं जर समजा वाचता नाही आलं, पण बाबांना नुसतं श्रीपाद बाबांना जरी ओळखलं ना, तरी आपला बेडा पाड. फक्त ओळखलं पाहिजे. मला तरी असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जर कोण ज्ञानेश्वर झाले असतील तर तेच. कारण जसंचे तसं तत्व आपल्या आपल्या जसंचे तसं, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराज जसं दिलं तसं तसं आपल्याला. काय आपली लायकी आहे सांगा बरं, मला सांगा काय लायकी आहे आपली आता इथं बसली होती लायकी? केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे, त्यांनी जे राखून ठेवलं होतं, ते म्हणतात ना राखून ठेवलेलं असतं तेच मिळालं आपल्याला, म्हणून आपण हे करू शकतो. काय आपली ताकद आहे सांगा, कोण विचारलं का आपल्याला? आपणासारी ती करी ती तात्काळ नाही, काळ वेळ तयार लागली, ते आपल्यासारखीच बनवतात. नाही बसले गाडीत, सगळेजण जबरदस्ती करत म्हणजे बसा 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 गाडीत नाही म्हणले. का? त्यांनी त्या काय केलेलं, त्या बैलामध्ये सुद्धा काय देव पाहिला होता. आपण मग नामदेव महाराजांना जर सांगतो, नामदेव महाराजांनी कुठल्यात देव पाहिला, एकनाथ महाराजांनी गाढवात पाहिला, बाबांनी बैलात पाहिला. माहिती नाही जसं ते तसं, काय फरक आहे? जसं ते तसं काहीच फरक नाही.
आणि ती कृतीचा परमार्थ आहे, बोल वचनचा परमार्थ नाही. आमच्या साधू संतांनी कृती परमार्थ करून दाखवला. कृतीमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी बोल वचन मध्ये नाही. तो परमार्थ आपल्याला सापडला पाहिजे. सापडलेला आहे, पण आता आपल्याला काय करायचं? योगक्षम वाहम्यम, योग म्हणजे मिळालंय, पण क्षम म्हणजे आता त्याचं काय केलं पाहिजे? जतन केलं पाहिजे. मग जतन कसं करायचं? ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं जतन कसा करायचा. ज्या वेळेला जी गर्भस्त्री असते ना, गर्भस्त्री, आणि त्या गर्भाचा जसं ती ज्या वेळेला सांभाळ करते, तसं आपल्याला जे मिळालेलं आहे ना त्याचा तसा सांभाळ करता आला पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपल्या हाताशी लागेल ते. नाहीतर नाही. गर्भस्त्री असते ज्या टायमाला 8-9 महिने झालेली असते, किती सांभाळून चालते, किती सांभाळून मागते. सांगा बरं मला. जरा कुठे मला ठेच लागेल, किती बघावं लागतं, खाली एखादा दगड लागला आणि जर एखाद्या लागला असं बघतो आपण एखाद्या सिरियलमध्ये वगैरे, जरा पाय घसरला की झालं, ते मुलंही गेले, कधी कधी ते बाई जाते त्याच्यामध्ये. म्हणजे तिला याचा अर्थ किती सांभाळून वागावं लागतं. तसं खरंच आपण सांभाळून वागतो का? सांगा बरं मला. मग सांभाळून वागण्यामध्ये नेमकं काय करणं? जे साधू संतांनी जसं आचरणात आणलं तसं आचरणात आणणं, ह्याला सांभाळ करणं म्हणलं. त्याला क्षम म्हटलेले आहे का तेवढं आचरण? ते आचरणात आणायचे. वा म्हणायचे ना, नाम म्हणे, तुका म्हणे, ना तू काय म्हणे. म्हणजे तू अंमलबजावणी आहे का तुझ्याकडे? तू तेवढं करतो का? तसं तुझं आचरण आहे का? नाव म्हणे, तुका म्हणे, ना तू काय म्हणे. आपण अर्थच घेत नाही त्याची. सोपं नाही. आपल्याला वाटतं तेवढं. बाबा म्हणायचे, कारण बाप शेवटी आपल्या मुलाला म्हणणार नाही, अरे मार उडी, मी आहे ना मागे, मार उडी. तसं म्हणावं, लय सोपं आहे, लय सोपं आहे. का? त्यांना माहिती एकदा येऊ दे ना, तिथे एकदा येऊ दे, मग कळेल ना. तसंही सोपं नाही, तेवढंही सोपं नाही. त्याला एकदम सूक्ष्म रीतीने पाहावं लागेल बरं का. तुम्हाला माहिती आहे का, तसा चष्मा आपल्याला बघून आपल्याला साधू देतात तो बघण्यासाठी, तो भगवंत बघण्यासाठी. कारण कसं आहे, सूक्ष्म आहे ना, मग त्याला बघण्यासाठी चष्मा कसा पाहिजे? सूक्ष्मच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, छोटा चेतन एक वेळेला पिक्चर आला होता, जुन्या लोकांना माहिती असेल. छोटा चेतन तो कशाने बघायला जातो? चष्मा लावून बघायला लागायचा. चष्मा दिला तुम्ही. तसा आता आपल्याला हा छोटा चेतन बघायचा असेल ना, आपला आत्मा, तर त्याला काय पाहिजे? साधू संतांनी आपल्याला चष्मा दिलेला आहे बघा, नामरूपी चष्मा दिलेला आहे, ज्ञान रूपी चष्मा. त्याच्यातून आपल्याला त्याला बघायचं, आत्म्याला बघायचं. किती सोपं आहे बघायला गेलं, किती सोपं आहे सांगा. पण तुका म्हणे सोपे आहे सर्वनी, पण शहाणा तो जणी घेतोय. शहाणा असं तेच नाही. आज बघा, ज्यांना ते समजलेलं आहे ना, जे आपल्याला मिळालं ते काय आहे, त्याची काय चीज आहे, तो कधी घरात नाही थांबणार, घरात थांबणार नाही. आणि ज्याला ज्ञान झालेले आहे तो कधी बोलल्याशिवाय राहणार नाही. ज्याला ज्ञान झालेलं आहे तो कधी बोलल्याशिवाय. तो माहिती आहे का, 3 जणी मुली असतात, एक बोबडी असते, काय बोबडी किंवा असं तोत्री, हा बोबडी तोत्री, आणि काय मुनी, हा मुकी, असे 3 जणी असतात. ज्याला ज्ञान झालं तो कधी थांबणार नाही. मग तुम्ही किती प्रयत्न करा, त्याच्यावर तुम्ही बाकीने समजा किती काय करते, तो पुढे चालला, तो अमुक झाला, तो तमुक झाला, त्याचा काही त्याच्यावरती परिणाम होणार नाही. कारण ते थांबणारच नाही ना ते. कारण त्याचा तो स्वभाव तसा झालेला आहे, ज्ञान स्वरूप स्वभाव झालेला आहे. तो नाही गप्प बसणार. तुम्ही जरी ते गप्प बसणार. तुकाराम महाराजांची ज्या टायमाला शौचाला बसले आणि त्याचं रामकृष्णाने चाललं होतं, रामेश्वर भट्ट तिकडून आले आणि म्हणजे काय अवधूताच्या ठिकाणी एवढ्या अशा शौच्या ठिकाणी तू देवाचं नाव घेतो. ते म्हणते माझी वाचा थांबतच नाही, मी काय करू त्याला. तर त्या टायमाला ते रामेश्वर भट्ट ते म्हणजे जीप पकडायला गेली. जीप पकडल्याबरोबर हे तिकडे थाय थर करायला लागले, लगेच सोडून दिली. काय नाही परिणाम त्याच्यावरती. माझी मज झाली अनावर आशा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा.
माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल. माझी आता वाचा माझ्याकडे काय थांबत नाही. थांबवले गेले, थांबली. कारण जाणीव नेणी व भगवंती नाही हरिउच्चरणे पायी मोक्ष सदा. ते आता सतत तेच म्हणणार आहे. त्याच्याशिवाय कारण देव वाचून काही आता बोलण्याची नाही. म्हणजे त्यांची वाचा आता काय करत होती त्या टायमाला, देव म्हणत होती. बाकीचं काय त्यांना सुचत होतं का नाही. असं व्हायचं कुठे आठवत नाही. देहीच विधी होऊ दशा म्हणून त्यांचं तिथं चाललं होतं नामस्मरण. त्यांना माहित नाही हे काय सौख्य जागा आहे का कसली आहे त्यांना नाही माहिती. पण आपण तर्क वितर्क जे करतो ना त्यांना माहिती आहे काय चाललंय, म्हणजे अशा ठिकाणी असं काय चाललंय. म्हणजे सांगणे तात्पर्य अशी म्हणणारे असतील पण आपल्याला त्याच्याच काही घेणं देणं आहे. जर तुझं जर तिकडे असं झालं असेल की देवा वाचून आता काही बोलण्याची नाही तर इतर ते ऐकायला त्याला वेळ आहे का, तो ऐकेल का. आणि जर ऐकत असेल तर त्याचं असं झालेलं असेल का देवा वाचून आता काही बोलण्याची नाही असं कुठे आठवायची नाही असं झालेलं असेल का. जर एखाद्या माणूसचं काहीतरी बाजू बोलतो, हा म्हणतोय की मी सतत 24 तास त्या नामस्मरणामध्ये असतो, मग तुला बाकीचं बाजूला बोललेलं तुला कसं कळलं जर तू सतत त्याच्यामध्ये आहे तर, नाही का. नाही कळलं पाहिजे. तू जर सतत त्या नामस्मरणामध्ये आहे चिंतनामध्ये आहे तर बाजूने काय चाललेलं तो काय बोलतो. मग आता त्याच्यामध्ये मग बाबा म्हणायचे की ज्या वेळेला कोण बाबांना काय सांगायला गेलं, समजा गाडीने चाललेली आहे आणि काही जण सांगायला गेले म्हणले की बाबा जे भोळशे बाबा ना ते असे असे. आता बाबा काय करायचे, कोणाला दुखवायचं नाही, जाऊ बाबा. मग समोर एखादी गाडी जाते, पूर्वी असायचं आता काय माहिती ते पाठीमागे लिहिलेलं असतं तू तेरा दे. मग ते म्हणायचे भाऊ ते वाच काय आहे तिथे लिहिले बघ, तू तेरा दे. मग आता जर त्याला समजा आत्मस्वरूपाचं जर ज्ञान झालं असतं तर ते बाबाकडे कंप्लीट केली असती तो असा असा होतो म्हणून. कारण ते तो आहेच नाही, दुसरा वेगळा दुजा कोण आहेच नाही. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. नामाने काय होतं, द्वैत काय होतं, बाद होतं. दुसरा कोण त्याला आता दिसतच नाही. कारण एका देवा वाचून आता तिथे कोण आहेच नाही. तिथे आकाश एक का दोन, एक नाम. तसं आपण आहोत. आपलं स्वरूप म्हणजे आपलं म्हणजे माझं स्वरूप तसं आहे आकाशाचं. दुसरं काही तिथं आहेच नाही. प्रकाश एक की दोन, एकच. तिथे वेगळा आहेच नाही. बरं मग तुम्ही म्हणाले वेगळा दिसतो कधी कधी, उपाधी येते मध्ये. एखादा पडदा टाकला म्हणजे तिकडे प्रकाश वेगळा दिसतो, इकडे काय उपाधी आलेली आहे. तशी ही द्याची काय केलेली आहे, तुमच्या माझ्या पक्षी प्राणी ही द्याची उपाधी आलेली आहे वेगळी, म्हणून त्याला वेगळं. मग अजून तुला वेगळे काय दिसतात, तू या आकारावरती दृष्टी टाकते म्हणून तुला वेगळे दिसतात. तू आकारावरती दृष्टी काय कर, बाजूला कर, मग तुला हे वेगवेगळे दिसणार नाही. बरं किती सोपं आहे. मग सांगितलं की बाबा जी जाणतीच झालेले आहेत त्या जाणत्याने काय करायचं, कर्म टाकायचं नाही. जनक राजाने कर्म टाकलं नाही. भगवंतानी सुद्धा ते आत्मज्ञान संपादन करून घेतलं तरी त्यांनी कर्म टाकलेलं नाही. भगवंतानी कर्म टाकलं, त्यांनी अर्जुनाची काय केलं, अर्जुनाची गोडी धुतली, कर्म टाकलं. बर आणि भगवंतानी काय केलं, ज्या टायमाला यज्ञ झाला होता, पांडवांनी यज्ञ केला होता, त्या यज्ञामध्ये पत्राळा उचलल्या. आणि आपल्याला जरा काय सांगितलं, मला काम सांगतो, आपल्याला देव कळलंच नाही अजून, नाही का. कुठल्या स्तराला पोचलेले होते ते देव होते ना, ते भगवंत होते ना. पण देवाला काय काम करायची गरज आहे का, पण नाही करायला लागलं त्याला. का हेच वडील येते तरी त्या नाम धर्म ठेवली किंवा मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. म्हणजे त्यांनी मार्गाने त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. ज्या मार्गाने मी गेले होते, आपण गेले होते, काय होणार, विश्व म्हणजे पाठीमागची जे आहेत ते आपल्या मार्गाने येते. विश्व हे मोहरे लावावे. बरोबर, किती सोपं आहे, किती हे होतं. म्हणून जे तरी जाणते झाले, जरी एका वेळेला आत्मज्ञान झालं तरी कर्म मात्र काय करायचं आपल्याला सुटत नाही. कर्म का सुटत नाही, कारण त्याला माहिती आहे कर्म सुटणार नाही. कारण आता जो देह आता आपल्याला जो मिळालेला आहे ते पाठीमागचं जे कर्म ते भोगण्यासाठी मिळाले, म्हणजे कर्म सुटणार नाही त्याला माहिती आहे. पण कर्म करत असताना मात्र त्यांच्याकडे त्याचं लक्ष नसतं. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. त्याला लक्ष नाही, त्याला जाणीवच होत नाही की मी कर्म करतोय म्हणून, कारण तो आत्मस्वरूप झालेला आहे. त्याला माहिती आहे जे कर्म करतो कोण, देव करतो, मी काय करत नाही. आता बघा ते कमळ आहे ना, कमळ पाण्यामध्ये कसा असतो तो, कर्म करून सुद्धा तो कर्मामध्ये संसारामध्ये कसा राहतो ते उदाहरण सांगतो तुम्हाला. कमळ पाण्यामध्ये आहे ना, पाण्यातच आहे ना. बरं त्या कमळावरती तुम्ही पाणी होता, बरं पाणी थांबतं त्याच्यावरती,
तसा हा जो आहे ना, जो आत्मज्ञानी जो झालेला आहे तो कर्म करतो, पण त्या कर्माची त्याचा काही संबंध नाही. पाणी त्या कमळावरती पडतं, पडतं लक्षात येते ना. आत्मज्ञानी कसा असतो, आत्मस्वरूप ज्याला प्राप्त झालेला आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, तो कसा असतो, व्यवहार करतो, पण त्या व्यवहाराशी त्याचा काही संबंध नसतो. कारण त्या बघा त्या कमळावरती, कमळ पाण्यातच असतं, पण त्या पाण्याला शिवतं का नाही. तसं हे कर्म करतो, पण त्या कर्माची आसक्ती आपल्याकडे पकडत नाही. आणि तसं आपल्याला राहायचंय. मग मला सांगा, मग इथं आता चांगलं वाईट त्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं, मी करतच नाही असं म्हटलं, अशी बुद्धी जर ठेवली आपण की मी काही करत नाही, मग त्याचं जर मी कर्तृत्व जर घेतलं तर भोक्तृत्व येण्याचा प्रश्न येत नाही ना. मी करत नाही म्हणजे मला भोग घेण्याचा मला अधिकार नाही, विशेष संपला. आणि तो कर्म आहे तिसऱ्या अध्यायामध्ये बघून सांगा, हे मदचिष्ट झाले बरी म्या नाही केले, ऐशी जेणे जाणीतले तो सुटला का. मग आता ती ज्ञानयोग आणि कर्मयोग, तर ते भगवंत सांगतात ज्ञानयोग आणि कर्मयोग सुद्धा हे सुद्धा काय एकच आहे. फक्त एवढं की त्यांनी तिथं सांगितले की कर्मयोग मध्ये कसा तो एक मंद जे बुद्धीचे असतात लोक त्यांना कर्मयोग सांगितला, आणि तीव्र बुद्धीची जे असतात त्यांना ज्ञानयोग सांगितला. ते कसं त्यांनी उदाहरण सांगलेलं आहे तिसऱ्या अध्यायामध्ये, की जो फळ आहे आपला पक्षी फळाशी झोंबिता, म्हणजे जो पक्षी आहे ना तो फळाला काय करतो, डायरेक्ट त्या फळाला उडी मारून काय करतो, कॅचअप करतो. तसं ज्ञानी जो आहे तो मात्र तो ज्ञानी कसा त्या ज्ञानाने डायरेक्ट त्या ज्ञानाने त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करतो. आणि कर्मयोगी जो कसा असतो ती त्याला कुप्पलिका मार्ग म्हणतात, तो विहंग मार्ग. मागायला तुम्हाला सांगितलं दोन मार्ग याच्यामध्ये सांगितले तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने, एक विहंग मार्ग आहे आणि एक कर्म मार्ग आहे. कर्म मार्ग मंद जे साधक असतील त्यांच्यासाठी सांगितलं आहे, आणि विहंग मार्ग काय सांगितलं, जे तीव्र बुद्धीचे असतील त्यांच्यासाठी, तीव्र बुद्धीचा आणि मंद बुद्धीचा. कारण काय त्यांना काय ते कळत नाही. मग भगवंताने चालेल बाबा कर्म करता 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 म्हण राम, म्हण कृष्ण, म्हण हरी, आणि म्हण वासुदेव, म्हण केशव सुद्धा, असं करता 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 मग काय करतो तू त्या ज्ञानापर्यंत पोहोचील. आणि मग कर्म करता करता म्हणून त्याला काय सांगितलं, ठीक आहे भाऊ तू कर्म कर. एकूण जर सगळा विचार जर करायला गेलं तर काय करायचं भगवंताला, फक्त हे करता 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 त्याला उचलून काय करायचं तिथं आणायचंय. फक्त मुलाला काय करतं आपण, आई ज्या टायमाला शाळेत जात नाही त्या टायमाला मोठं झालं, हा मूल शाळेत जात नाही, मी म्हणत होतो आई शाळेत जात नाही. मूल ज्या टायमाला शाळेत जात नाही त्या टायमाला आई काय सांगते त्याला, आई काय करते त्याला, जाऊ दे त्यांचे तुम्ही लक्ष नका देऊ. आई मुलाला काय म्हणते, तुला मी चॉकलेट देते, तुला बिस्किटचा पुडा देते, पण तू एकदा शाळेत जा. म्हणजे आता त्या बिस्किटवाली आणि चॉकलेटवाली चेंगरा हो का, त्याचा उद्देश काय आईचा, त्याने आता शाळेत जाऊन बसावं, बरोबर. तसं माऊलीने काय केलेलं, ज्ञानयुक्त ज्ञानयोग, कर्मयुक्त कर्मयोग, भक्तियुक्त भक्तियोग, हो बा तुझ्या म्हणण्याप्रमाणे. कारण हे तिन्ही काही साधन आहे. तुझा उद्देश काय आहे की ते आत्मज्ञान प्राप्त व्हावं, भगवंत प्राप्त व्हावं, हा उद्देश आहे. मग कर बाबा, करता 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 असं हळूहळू करता करता काय तू तिथपर्यंत पोहोचील. हा फक्त उद्देश फक्त आपण लक्षात ठेवायचा. आणि ज्ञानेश्वरीचा उद्देशच तो आहे. जसा ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग म्हणजे नेमका कसा की आई काय करते, लहान मुलाला ज्या टायमाला घास भरवते त्या टायमाला एकदम घास घातला तर काय होईल, तो खाऊ शकत नाही. म्हणून थोडं थोडं वेगवेगळं करून सांगितलं भगवंताने. प्रत्येकाला कसं तर जपणार नाही ना त्याला. मग ज्या टायमाला आई ज्या टायमाला मुलाला काय करते, एका घासाची 20 घास बनवते आणि काय म्हणते, हा खाऊचा, हा चिवूचा, हा माऊचा, नाही का, अशी म्हणते की नाही. तसं माऊलीचं हृदय आहे ना ते. ये बाबा, पण एकही प्रकारे कशा ना कशा प्रकारे तू ये एकदा शाळेत बस, मग तुला मिळणार आहे 10वीचं सर्टिफिकेट, नाही का. एकदा शाळेत प्रवेश केल्यावरती ते त्यांना त्याच्यातून सांगायचं. मग तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत ज्या टायमाला ज्ञानयोग आणि कर्मयोग त्या टायमाला सांगितला, त्यावेळेला जे मंद बुद्धीचे जी लोक होती ती ब्रह्मदेवाकडे गेली, म्हणजे का ज्ञानयोग ते तुम्ही सांगतात का आम्हाला एवढा झपणार नाही, आम्हाला काहीतरी सोप्यात सोपं सांगा. ज्ञानेश्वरी चांगल्या प्रकारे वाचतो पुढचं आता काय बोलणार आहे असं ज्या टायमाला त्यांना समजतं तेव्हा समजून जायचं की ज्ञानेश्वरी प्रकार. तर अहो ते जाऊ द्या एवढे की त्यांची मुलगी आहे ना ती शांत वाटतं बघा तुम्ही. असं एकदा फक्त मी 15 मिनिटं तिच्याशी बोल, बापरे म्हणून एवढी पोरगी तर वाटतच नव्हतं एवढी हुशार आहे अशी.
आपल्या सगळी हुशार आहेत बरं का माणसं, फक्त त्यांना काय त्यांचा संवाद आपला साधत नाही. त्यांना आपल्याला एकमेकांना आहे ना, तुम्ही एकमेकांशी संवाद साधा, संवाद करा, तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळेल. इथे येऊन बघतो ना तिला एकदम शांत, कधीच बोलणार नाही काय नाही. आणि इथे तुम्ही गेलो, बाबा काय घरी नव्हते म्हणजे आले नाही अजून, आणि आम्ही बाजूला बसलो की एवढी टाण टाक आपले फाट 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 बोलून मलाच काय म्हणजे मी तर हे होऊन गेलो एकदम, विस्मयचकित झालो एकदम. म्हणजे एवढी शांत म्हणजे फाटफाट फाट बघा. तसं आपल्यामध्ये सगळे बोलणार आहेत बरं का, फक्त त्यांना काय करायचं, त्याला टचिंग करण्याची गरज आहे. सगळी हुशार म्हणत आपण ज्ञानच सगळं करून देतं. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात, तुम्ही आत्मस्वरूप आहात, मग तुम्हाला आणि तुम्हाला वेगळं काय असणार आहे तुमच्याकडे, ते असणारच. फक्त त्याला काय करायला पाहिजे, उठा जागे वारे. आता म्हणजे काय झालं, आत्मा आत येऊन काय झालेलं आहे, ह्या त्यामध्ये येऊन झोपलेलं आहे. त्याला फक्त काय करायचं, टचिंग करायचं, जागा करण्याचा प्रयत्न करायचा, बस बाकी काय आहे तेच आहे. फक्त काय केलेलं आहे, तो झोपलाय आतमध्ये येऊन. का झोपलं काय माहितीये, झालं काय माहितीये का, की ते आपल्याला आपण काय केलेलं आहे, मी एवढाच आहे असं आपण ठरवलंय म्हणून त्याला म्हटलेलं झोपलाय. नाही तर तो तेवढा नाही आहे ना, तो व्यापक आहे. पण आपण ठरवलं की माझ्यात ह्या इतकाच तो आहे, आणि त्याला अहंकार म्हटलेलं आहे बरं का. त्याला अहंकार म्हटलं, मी एवढाच आहे असं म्हणणं त्याला अहंकार म्हटलेलं आहे. मी देहापुरताच आहे, पण तो देहापुरता नाहीये. तो कसा आहे, अणू तोकडा तुका आकाश आहे तेवढं स्वरूप आपले. मग झालं आपण काय माहितीये का, त्या गोष्टीपर्यंत जात नाही आपण. आपले खुराड्यातले विचार त्याला म्हणतात, काय म्हणतात, खुराड्यातले विचार. आणि त्याच्यावरती मग महाराजांनी प्रमाण केलं, बोल बोलने बोले जागे बाहेर आतनी गेले, कैसे घरात घरकुल गेले, नेनो अंधारणा उजळले गा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. आपण काय केलं, संकुचित झाले, कुराडे विचार, मी एवढाच आहे, मी एवढा नाही, व्यापक आहे. पण काय केलं, आपल्या काल्पनिक बुद्धीमुळे, आपल्या आखूड बुद्धीमुळे आपण ठरवतो मी एवढाच आहे. पण तसं नाही. मग काय झालं, कारण काय झालं, बोल बोलने बोले जागे बाहेर आतनी गेले. जागा कुठं असलं पाहिजे, आत, पण हा कुठं जागा आहे, बाहेर. त्यामुळे घोटाळा झाला. जागे बाहेर आतनी गेले, कैसे घरात घरकुल गेले. या देहात आल्यामुळे तो म्हणतो की मी देहा एवढाच आहे. देह नसताना सुद्धा तो आकाश एवढा आहे, देह असताना सुद्धा तो आकाश एवढा आहे, आणि देह नसताना सुद्धा तो आकाश एवढा आहे. त्याला म्हणतात आत्मज्ञान. देह नसताना सुद्धा तो आकाश एवढा आहे. आपण जे आहोत, आपलं स्वरूप कसं आहे, हा देह नसताना सुद्धा मी आकाश एवढा होतो. हा देह नसताना, देह असताना सुद्धा मी आकाश एवढा आहे, आणि देह नसेल तेव्हा सुद्धा मी आकाश एवढा आहे. असं त्याला कळलं, त्याला आत्मज्ञान कळलं. पण कळेल, आता मी बोललो म्हणजे काही लगेच कळेल असं नाही, कळणार हळूहळू हळू. कारण आपण मोठ्याची लेकरं आहोत, काय पूजेची लेकरं नाहीये, म्हणजे कळणार आज नाही उद्या. लोकांना काही लोक अशी म्हणतात, तुमची बाबा तेच सांगतात, तेच सांगतात, पण वेगळं आहेच काय. ज्ञानेश्वरीमध्ये वेगळं काय आहे, बाबा नाही लोक अशी म्हणायची, श्रीपद बाबांना पण लोक म्हणायची, तुमचे बाबा, काही लोक म्हणायचे बाबा तुमच्या बाबांना तेच सांगतात, तेच नेहमी सांगतात. मग बाबांना ते माहिती असायचं, मग कीर्तनातून वगैरे सांगायचे, तेच सांगायचं. म्हणजे कोणासाठी, हे सगळं तुमच्यासाठी नाहीये. जसं की आता रेल्वे स्टेशनला रोज अनाउन्स करतात की 1 नंबरची गाडी ठाण्यापर्यंत जाणार, 2 घाटकोपरला समजा अनाउन्स करतात की 1 नंबरची गाडी ठाण्याला जाणार, 2 नंबरची गाडी विटीला जाणार. आता रोज अनाउन्स असतं ना, कोणासाठी असतं, रोज जाण्यासाठी का कोण एखादा नवीन येतो त्याच्यासाठी, त्याच्यासाठी. तुला काय करायचंय, बरं तुझं तरी कुठं अंमलबजावणी आहे तेवढी, तू तरी कसं का कळून बोलणार आहे तरी तेवढं नाही ना. आणि दुसरं आहेच नाही. 7 श्लोक, अध्याय 18 लेख, देव बोली लेख, तुझे नाही, दुसरं काय आहेच नाही त्या ज्ञानाशिवाय. दुसरं सांगायचं काय, फक्त एवढं
थोडं कधी मिरची लावायची, कधी मसाला लावायचा, कधी काही लावायचं नाही का, कधी मीठ मोहरी लावायची आणि ते करून सांगायचं. केव्हा कुठं हळूहळू आपल्या डोक्यात जरा घुसत जाईल. एकाएकी नाही ना घुसत. एकदाच सांगितलं बाबांनी त्या टायमाला आपल्याला, ज्या टायमाला अनुभव दिला तेव्हा सांगितलं तूच आत्मा आहे, तू ब्रह्म आहे, तेव्हा लगेच कळलं आपल्याला. मग सांगितलं बाबा तू काय कर, एकदा चिंतन करत जा. मग चिंतन करता करता तुला जमलं तर कधी आळंदी येत जा, कधी पंढरपूर करत जा, मग कधी जमलं तर एखाद्याला सत्संग करत जा. तेव्हा हळूहळू बुद्धी काय होणार, आपली जी संकुचित झालेली आहे ती काय होणार, हळूहळू विस्फारण पावत जाणार आणि थाकत जाणार. जशी की एखादी ज्योत असते, ती ज्योत आहे, ज्योतिपुरता तिचा प्रकाश असतो का. इथं ज्योत लावली तर संपूर्ण काय होणार, एवढा सगळं जागा काय करणार आहे, ती व्यापून घेणार. तसे हळूहळू आपली काय बुद्धी काय होणार आहे, थाकत जाणार, विस्फारण होणार आपली पोटी. म्हणून ही गोष्टी करायची असतात. आणि सत्संग हे पाहिजे. सत्संग नसेल तर आपल्याला ही गोष्ट घेऊन सुद्धा ते आपल्याला कळणार नाही. हे अनुभव आहे. हा, मग आपण एवढं का झालेलं, बोल अबोलणे बोले जागे बाहेर आणि आत निघेले. आत जागा पाहिजे. येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे माया, तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवंगमय, तो मी ऐसा. जरा शांत बसायचं, असं 1 मिनिट शांत बसायचं. आणि आतमध्ये ना तो जो वायू चाललेला आहे ना, तो प्रणव म्हणजे त्याला श्वासाला म्हटलेला आहे. तो श्वास आतमध्ये काय म्हणतो बघा, तो मी आहे. आपल्याला काहीच करायला लागत नाही बरं का, काहीच करायला. कबीर महाराज म्हणतात मुख हलेना कंठ हलेना जीवा स्मरेना राम. ऐकायला येते ना, मुख हलेना कंठ हलेना जीवा स्मरेना राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. आपल्याला काहीच करायचं नाहीये. ती क्रिया साधू संत आपल्याला देतात करून. आणि आपण करायला जातो म्हणून गडबड होते. करायला जातो ना म्हणून आपल्याला ते प्राप्त होत नाही. आणि तुम्हाला काहीच करायचं नाहीये. भावे भक्ती, भक्ती विना व्यक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये, बोलूच नाही. पुढे काय, कैशेनी दैवत प्रसन्न आहे. कैशेनी दैवत प्रसन्न तोरित, उगारा उगत पळापळी करू नको. कैशेनी दैवत प्रसन्न तोरित, उगारा हे निवांत शिणशी वाया. जर तू उगा नाही राहिला आणि जर काही करत राहिला तर काय होईल, तुला शीण होणार आहे. मग आता करायचं नाही का, करायचं कळून करायचंय. कळण्याच्या अगोदर, कळून घेण्याच्या अगोदर करत राहिला नुसतं शीण होणार आहे. बरेच जण असे म्हणतात ना, मी महिन्याने इकडे जातो, मी महिन्याने तिकडे जातो, आम्हाला तिथे जाऊन मग सेवा करायची असते, आम्हाला माझी पंढरपूरला महिन्याची वारी असते. शीण आहे शीण. आळंदीला म्हणजे 15 दिवसाची माझी वारी असते. शीण आहे शीण. का, भावे विना भक्ती. तिथं भाव नसेल तर भक्ती नाही, भावे भक्ती. आणि भक्ती विना मुक्ती, भक्ती नसेल तर मुक्ती नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. आणि बळे विना शक्ती, बोलूच नाही. तिथे काय होणार, शक्ती तुझी काय होणार, वाया जाणार. हे तर नसेल, या 3 गोष्टी नसतील, भाव भक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भाव भक्ती मुक्ती हे जर नसेल तर काय होणार आहे, तुला फक्त तो शीण होणार आहे. कैशेनी प्रसन्न टाकलाय माऊलीने. कैशेनी दैवत, कैशेनी मग काय, प्रसन्न तोरी. तुला कशाने बरं प्रसन्न होईल. आपण काय करतो माहितीये का, आपल्याला आपण जे हरिपाठ करतो, आपण ज्ञानेश्वरीची पारायण करतो, ती कशी चालत नाही. जसं कुत्र कसं पाठीमागं लागलं की ते हागणदारी बघत नाही, गोलदारी बघत नाही, काय काटा लागला का काय बघत नाही, चला पुढे पळतंय. तसं चाललेलं आहे आपलं. कसं कळणार सांगा बरं मला, काय करणार आहे, कळत का. आता मी समजा इथे एखादा श्लोक बोलतो, समजा तद्विधी प्राणी पाहते ना परिप्रश्न सेवा एवढी ज्ञान तत्वदर्शन, काय कळलं. हे असे फार आहे ना, कशी करणार, कळत. आणि हरिपाठ आपला कसा नाही पाहून तसा झालाच पाहिजे. मग त्याला भक्ती बळे करून कशी प्रश्न वर आहे शिवाय काय कळलं, कळू नको येईल. आमच्या साधू संतांनी एवढे काबड कष्ट जे केले, रक्ताचं पाणी करून करून ठेवलं. ज्ञानेश्वरी का केली, ज्ञानेश्वर महाराजांना माहित होतं की माझं फक्त 16 वर्ष वय आहे, ह्याचं फक्त 16 वर्ष काय आयुष्य आहे, परंतु मी जे लिहून ठेवणार आहे जो कागद आहे त्याचं मात्र आयुष्य भरपूर आहे. म्हणून हे करून ठेवलं वाटणं त्यांनी. आणि म्हणून आपल्या कामाला आले.
त्याला माहित होतं याचं वडील जे करीत आहे नाम धर्म म्हणजे आता हे आपल्या मागून जे येणार आहे ते सुद्धा हे करणार आहेत. याचं आयुष्य जास्त आहे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा खटाटोप केला. नाही काय गरज होती त्यांना सांगा बरं. हाडाची काढण रक्ताचं पाणी करून त्यांनी सगळं जीवापाड करून ठेवलं. आता मला सांगा गावाला ज्या टायमाला आपली जमीन असती त्या टायमाला आपले जे वडील हे करतात समजा जमीन ती करतात मग त्याची राखण करायला आपल्याला नको करायला त्या पद्धतीने. आणि जर नुसतं करून ठेवलं आणि हा नुसता विकण्यावारी चालला असेल तर काय त्याचा उपयोग आहे त्याचा. झाले कमी पडले 10 लाख कमी पडले टाका जमीन विकून. झाले 5 लाख कमी टाका जमीन विकून टाकण्यासाठी तुला गेली का कसण्यासाठी तुला जमीन तयार करून दिली. मग हे कशासाठी हे कसण्यासाठी दिली आपल्याला. ही जमीन आपल्याला कसण्यासाठी दिलेली आहे. 7/12 आहे आपला. हे करून घ्यायचं आपल्याला ज्ञानेश्वरी हे सांगते की हे जे आहे ते ज्ञान आहे ते तुमचं आहे. तुमचा 7/12 आहे. आपलं आहे तुमचा आमचा सगळ्यांचा. तो आपण ओळखून घेतला पाहिजे. पण तो कोणाकडून तरी ओळखून घेतला पाहिजे. आपल्याला नाही कळत. मला सांगा 7/12 जर तुम्हाला करायचं तर तुम्ही घरच्या वयामध्ये शोधत बसता का तलाठीकडे जावं लागतं. मग कळून आपल्याला शोधून राहिलं घरातल्या घरात असं काय सांगितलं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो कोवड झालो चराचर. नाही नाही लक्षात सत्संगच पाहिजे. काय साधन करायचं सत्संग करायची तेवढे काय गरज होती ना माहित होतं. नाही जोपर्यंत एखाद्या साधूच्या मुखातून किंवा एखाद्या ब्रह्मनिष्ठ जो पुरुष असतो त्याच्या मुखातून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला नाही म्हणजे तुम्ही आम्ही आपण तसंच जाऊ आपल्याला नाही कळणार नाही कळू शकत. कारण ते आघात आहे काय सागरा इतकं अथांग आहे ज्ञानाचा सागर. ज्ञान कसं आहे किती सागरा इतका अथांग आहे. मग ती कसं काय कळणार आपल्याला. आता मला सांगा जर आपल्याला समजा समुद्राचं जर पाणी घ्यायचं असेल तर तुम्हाला समुद्रात जाऊन पाणी पिता येईल. पाणी समुद्रातच आहे ना पण समुद्रात जाऊन पाणी पिता येईल. मग ते जर पाणी प्यायचं असेल तर काय करावं लागतं. कुणाच्या रूपाने यायला लागतं ढगाच्या रूपात यावं लागतं तेव्हा ते आपल्याला. तसं आपल्याला जर हे ज्ञान अथांग सागर समजा रूपक केलेले आहे ते अथांग सागरात ते ज्ञान आहे. जसं ते समुद्रातलं पाणी ढगाच्या रूपाने आपल्यापर्यंत येतं तसं हे जे अथांग ज्ञान आहे ते साधू संतांच्या रूपाने आपल्यापर्यंत येतं. आपण आहे ना एक वळ आहोत. वळ लक्षात घ्या. आपल्यापर्यंत कसे साधू संत आपल्याला कशी नेतात जिथून आपण आलो तिथे कशी नेतात. एक उदाहरणाद्वारे आपल्याला कळेल. आपण एक वळ आहोत. वळ नाही समजलं गटार कळेल गटार तसं आपण एक गटार आहोत आणि नदी साधू संत आहे. मग नदी काय करणार जर आपल्याला जर जायचं असेल तर डायरेक्ट आपल्याला समुद्रात नाही जात. आपल्याला पण समुद्रात मिळायचंय. नदीला सुद्धा समुद्राकडे मिळायचंय. ध्यानात घ्या. साधू संत नेमकं काय करतात संतांची भूमिका काय आहे आपल्यासाठी ती ध्यानात घ्या. नदी एखाद्याला समुद्राला जाऊन मिळू शकते पटकन पण आपल्याला जर समुद्राला जाऊन मिळायचं असेल तर काय करावं लागेल. पहिलं नदीला जाऊन मिळावं लागेल आणि मग नदी काय करणार आपल्याला समुद्रापर्यंत पोहोचवणार. आपल्याला डायरेक्ट नाही जाणार. म्हणून निळोबर आहे म्हणले ना देवाला तू माझ्या समोर उभं राहायचं नाही. मी तुला बोलवलेला नाही. कारण जोपर्यंत माझा साधू येत नाही माझी गंगा येत नाही तोपर्यंत मी तुझ्यापर्यंत येणार नाही. मला तोच येणार आहे तुझ्यापर्यंत. ही मती आपल्याला करून घ्यायची. साधू संत सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे जे पाय आधी आधी. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेची निष्ठक आण कोणी. त्याच्याशिवाय इतर कोणीच आपल्याला त्या संसारातून तारून घेऊ शकत नाही. सद्गुरु वाचुनी संसारी तारक. सद्गुरु वाचुनी नाम नाही आता. नामदेव महाराज सद्गुरु वाचुनी नाम नाही आता. सद्गुरु शिवाय नाम आपल्या हाताशी लागणार नाही.
उलट आपलं कुणी कुणाचे आपल्याला पाया पडायचं, कुणाचे स्वामी बाबायचं जायचं आणि म्हणायचं द्या मला नाम आणि घर. अजून त्यालाच माहित आहे का अजून ते नाम? हे मी आहे म्हणते. ज्ञानदेव म्हणे नामय सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ वेळा जाणे. का बरं? कुणाला म्हणता येत नाही ओम नमः शिवाय? कुणाला म्हणता येत नाही? लहान मुलांना जर सांगितलं रामकृष्ण हरी म्हण, ओम नमः शिवाय म्हण, ओम नमो भगवती म्हण, नाही पाठ करून म्हणणार ते. मग इथं असं का म्हणतात माऊली? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे, सोपं, पण सर्वत्र दुर्लभ वेळा जाणे. एखादाच जाणतो. तरी विचार करायचा आपण. हे विचार करत नाही म्हणून आपण गटांगळा खातोय. आमममतेच्या लवड सवडी माते न पोहती बापुडी. चाललंय गटांगळा खायचं नुसतं. मी आणि माझं, मी आणि माझं. अजून त्याच गेलं. ज्याला आपण शरण जायचंय त्याचं तरी कमीत कमी माझं तुझं जायला पाहिजे ना, तर आपलं जाणार आहे. म्हणून पाणी पिना छान की गुरु करना पहिचान की कवी महाराजांनी आपल्याला एकदम छान दुवा वापरलेला आहे. जनक राजाला गुरु करायचा होता. त्यावेळेला जनक राजाने काय केलं? एक सभा भरवली आणि जेवढे बी गुरु पदाला होते ना, जेवढे चांगले तात्पर्य लक्षात घ्या. ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. ते जाणणारा फक्त एखादाच असतो हे सांगण्यासाठी आहे. सद्गुरु सुद्धा काय होतं? एकच असू शकतो. गुरु अनेक आहे पण सद्गुरु एकच. गुरु अनेक, सद्गुरु एक. मग काही जण म्हणतात एखाद्याला, कोणाकडे समजा अनुग्रह घ्यायचा वगैरे आणि त्याला जर सांगितले अरे सद्गुरु कर, नाही ना म्हणजे मी गुरु केलाय ना. अरे गुरु केलाय, सद्गुरु नाही ना केलेला. मान्य करतात प्रांजळपणाने, मी गुरु केलाय ना, पण गुरु नाही म्हणजे गुरु केलाय पण तो अजून काय केलेला आहे? सद्गुरु नाही. मग त्या गुरुसाठी आपले नाथ महाराजांची ओळी आहे, मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे. काय ते परी शिष्याचे मिळवी सद्वस्तुते त्याचे श्रीकृष्ण गुरु म्हणजे, सद्गुरु म्हणजे. जे सद्वस्तू आपल्याला देतो त्याला गुरु म्हटलेले आहे, त्याला मी सद्गुरु म्हणतो. कोण? स्वतः भगवंत म्हणतात. मग ती वस्तू आपल्याला मिळाली का? मग मिळाली नाही तर आपण नको का शोधायला? मग ती वस्तू जर मिळाली त्याची लक्षणं आपल्याकडे आलेत का? ती ज्या टायमाला वस्तू मिळते, ते ज्या नाम मिळतं त्या टायमाला त्याची लक्षणं आपल्याला प्रगट होतात. तुकाराम महाराज म्हणतात मी ज्या टायमाला गुरु केला, मी ज्या वेळेला गुरु केला त्यावेळेला माझी सुद्धा लक्षणं प्रगट झाली. काय लक्षणं प्रगट झाली? ज्या वेळेला माझ्या मस्तकावरती हात ठेवला बाबाजी चैतन्याने त्या टायमाला माझं सुद्धा धाड 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 झालं. कंठी प्रेम दाटे नैनी लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी लोटे, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळेला माझ्यावरती साधूंनी ज्या वेळेला कृपा केली त्यावेळेला काय झालं? परिणाम. परिणाम नको व्हायला. मी विचारतो महिला मंडळात, तुम्ही ज्या मला कांदा कापता त्यावेळेला काहीच परिणाम होत नाही तुमच्यावरती. काय होतं? येतं ना डोळ्यातून पाणी, परिणाम नाही झाला. मग ज्या आपल्या त्या नामाने म्हणजे त्या भगवंताने, नाम देव एकच आहे, नाम देव ज्ञान देव, त्या भगवंताने जी वस्तू तयार केलेली आहे तिचा जर परिणाम आहे तर भगवंताच्या नामाचा परिणाम नको. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळेला मला नाम मी ज्या वेळेला साधू संतांकडून ज्या वेळेला माझ्या बाबाजी चैतन्याकडून नाम घेतलं त्या वेळेला त्यांनी कृपा केली, माझी कृपा करून हस्त ठेवेला श्री बोलतो अंतरी कसावला. ही क्रिया आहे, ती क्रिया झाली पाहिजे. ती देणारा वेळ आहे, नाही तर अशा भरपूर आहेत ना. मग या अशी आहे का? अशी क्रिया आहे का? हस्त ठेवेला श्री बोलतो अंतरी ठसावला. हस्त ठेवल्याबरोबर तो बोध आपल्या अंतरामध्ये काय झाला? ठसावला. मग असा परिणाम झाला का?
तुकाराम महाराज म्हणतात माझे परिणाम झाला. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. कंठामध्ये प्रेम दाटून आलं. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. आणि काय झालं? परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला, हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे राम रूप. मग काय झालं? मग नामामध्ये आवड निर्माण झाली. हे होत नाही तोपर्यंत नामामध्ये आवड निर्माण होणार नाही, हे लक्षात घ्या. मग राम नामी उपजे आवडी. मग राम नामी उपजे आवडी. कंठी प्रेम दाटे नैनी हृदय प्रगटे रामरूप. असं झाल्यावरती मग रामनामामध्ये माझी आवड निर्माण झाली. असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रामनामामध्ये आवड निर्माण होणार नाही. हे कटू सत्य आहे, पण हे पटत नाही आपल्याला. कारण आपण काय म्हणतो, काहीतरी याचं काहीतरी वेगळंच काहीतरी अंगात येतं. अरे हाय म्हणून येतं, देव आहे तो आतमध्ये, तो प्रगट होतो बाहेर, बस. बाकी काय? ज्या टायमाला समजा 2 किलोचं भांड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 3 लिटर पाणी ओतलं तर काय होईल? 2 लिटरचं भांड आहे, 3 लिटरचं पाणी ओतलं काय होईल? बाहेर येणार ना. तसं हे काय होतं, ते उत्तम म्हणून बाहेर येतं. नाथ महाराज तुम्ही म्हणतात माझ्या जनार्दन स्वामींनी ज्यावेळेला कृपा केली त्यावेळेला काय झालं? सात्विका भरणे रोमांची दाटणे शोधाचे जीवन येऊ लागे. कापे तो थराने स्वरूप देखील नेत्रेन आसरूच्या भीतरी वाहताती. हा परिणाम झाला. मग असा परिणाम आहे का? असा परिणाम त्या नामाने होईल तेव्हा म्हणायचे की आपल्याला नाम मिळाले. कारण विरक्ती वाचणे काही ज्ञानाची तगणीची नाही. ही विरक्तीची लक्षणं प्राप्त होतात आपल्याला आणि तेव्हा ते मग काय होतं? ते ज्ञान आपल्यामध्ये प्रगट होऊ लागतं. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर फुटे. ते ज्ञान हृदयामध्ये काय होतं? प्रतिष्ठा होतं आणि मग त्याच्यावर काय होतं? शांतीचा अंकुर. मग ती शांती निर्माण होते आपल्यामध्ये. नाही एरवी शांती निर्माण होऊ शकत नाही. असं होईल ना तेव्हा शांती निर्माण होईल. आणि बरेच जण ह्या ज्ञान मार्गाचे बरेच जण आहेत, तुम्हाला सांगतो पटणार नाही आपल्याला. हे बाकीच्या सुद्धा काय बाकीच्या जर संप्रदायामध्ये येतात मोठमोठे समजा येशू ख्रिस्त सुद्धा, कारण शांतीचा अंकुर फुटे त्याच्यामध्ये शांती आली नव्हती. ते सुद्धा ह्या ज्ञान मार्गाचे म्हणजे आपण ज्याला संप्रदाय म्हणतो ते हे सुद्धा ते ह्या संप्रदायाचे होते, म्हणून त्याच्यामध्ये शांती निर्माण झाली ना. ज्या टायमाला त्यांना खिळे ठोकले गेले, बाबर का खिळे ठोकले गेले तेव्हा ते काय बोलले? हे ईश्वरा, यांना काय कळत नाही, यांना माफ कर. म्हणजे याचा अर्थ ते कुठल्या संप्रदायाचे होते? शांती निर्माण झाली ना. आणि ज्या टायमाला महात्मा गांधी ज्यावेळेला गोळी मारली त्या टायमाला त्यांनी मारता मारता काय बोलले? हे राम. काय बोलले? कशामुळे बोलले राम? त्याच्या मुखात शेवटी काय राम आलं? शांती होती त्यांच्याकडे म्हणून म्हणले हे राम. काही गोष्टी आता आपल्याला नाही पटणार काय सांगू. आता मुस्लिम धर्माचे जे संस्थापक काय नाव त्यांचं? मोहम्मद पैगंबर. त्यांची सुद्धा अवस्था झाली अशी. आता जशी आता आपली होती ना अवस्था तशी त्यांची अवस्था झाली. जवळजवळ 3 तास त्या मला समाधीमध्ये होते. त्यांना ते हे करावं लागलं, उत्खनन करावं लागलं. त्यांची सुद्धा स्थिती झाली नाही. नाही संप्रदायाचे आपण नेमकं कुठलं कशाला संप्रदाय म्हणतो? संप्रदाय झालं काय माहितीये काय? संप्रदाय आणि संप्रदाय याच्यामध्ये फरक आहे. संप्रदायामध्ये एक विशिष्ट काळ आणि संप्रदाय म्हणजे ती विशिष्ट क्रिया, त्याला संप्रदाय म्हटलेलं आहे. जसं गाय पातातून रशी काढणं त्याला म्हणतात संप्रदाय, किंवा दुधातून तूप काढणं त्याला म्हणतात संप्रदाय. लक्षात घ्या, ही क्रिया म्हणजे त्याला संप्रदाय म्हटलेले. ते राहिले बाजूला. आपण झालं कधी कुठे जातो बघायला संप्रदाय. कारण संप्रदायाचा अर्थच कळला नाही तर संप्रदाय टाकले नाही काय करतील? ती क्रिया करून तैशी संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. तसं मग अर्जुनाला भगवंताने सांगितलं बाबा रे, अर्जुनाला काय सांगितलं की तू जिथे कर्म करतो ते काय कर, तू फक्त कर कर्म, पण ब्रह्मार्पण असतो सगळं ते ब्रह्माला अर्पण कर. आणि नंतर मग
हा हा जनकराजे, मग ते झालं ना ते हा हा म्हणजे जनकराजाने हा हा गुरु हा का जनकराजाने काय केलं, त्यावेळेला गुरु करायचा होता. मग त्याने काय केलं, एक सभा भरवली आणि त्याने सांगितलं की रीति की में पाव ब्रह्म बताओ नाही तो ले टिकाव. जो मला गुरु करायचा आहे ना त्याने काय करायचं, रीति की में पाव म्हणजे दोन्ही बाजूला बघा ते घोडा असतं ना, त्याच्या दोन्ही बाजूला पाय ठेवायला जागा असते, बरोबर, अशी पाय ठेवायला. तर रीति की में पाव ब्रह्म बताओ म्हणजे ह्या रीतीची एका बाजूने पाय ठेवला आणि दुसरा पाय असा उचलतो न उचलतो तेवढ्यात मला तो कोण ब्रह्म दाखवेल त्याला मी गुरु करीन. आणि मग आता हे आले सगळे लोहापोटी एक 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 रोज एक 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 यायचे. हे जे जपी तपी वगैरे जे सगळे केले होते ना, त्यांना प्रत्येकाला वाटत होतं मी करू शकतो मी करू, पण कोणालाच जमलं नाही. आता त्याच्या पाठीमागे आहे ना एक जनकराजांचा एक वेगळा उद्देश होता त्याच्या पाठीमागे, की त्यांनी असं ऐकलं होतं, जे गेले होते ना बाहेर, त्यांनी असं ऐकलं होतं की परमार्थ करण्यासाठी संन्यास घ्यावा लागतो. म्हणून हे काय केलं, सगळ्यांनी संन्यास घेतला. जनकराजाने विचार केला, जनकराजाने काळाची गोष्ट बरोबर, तर जनकराजाने असा विचार केला म्हणजे आता ही सगळी सृष्टी जी भगवंताने आपल्यासाठी जी ठेवलेली आहे, जी उत्पन्न करून दिली, त्याचं जतन कोण करणार, ही शेतीची कामं करणार कोण. रीति की में पाव, यूज द ब्रेन, डोकं वापरा. रीति की में पाव ब्रह्म वाचव नाही तो ले टिकाव. जर तुम्ही ब्रह्म मला दाखवू शकत नाही तर टिकाव घ्या आणि शेतीची कामं करा. आज आहे का आपल्यामध्ये कोणाला अशी ताकद, आपल्यामध्ये अशी ताकद निर्माण झाली पाहिजे. ए तुला मला गुरु करायचंय, तू असं असं ब्रह्म दाखवतोय काय, नाही तर घे टिकाव आणि लाग कामाला शेतीच्या. आहे आपल्याला पावर, मग ती डोकं वापरलं जनकराजाने आणि केवढे केले तर सगळे जपत. त्याला माहित नाही ना, जनकराजाला माहित होतं कारण योग याग विधी वेणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म आणि जप तप कर्म हरिविले धर्म वाहुगाची धर्म. म्हणजे जप तप करणारे ते हरी नसेल बघून आणि त्यांना प्राप्त होणारच नाही त्याच्याने. कारण सद्गुरु वाचून जोपर्यंत सद्गुरूचं वचन आपल्याला मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही करायचं सगळं श्रमच जाणार आहे. तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्नेने सेवया, म्हणजे सेवा म्हणजे काय करायचं, आपल्याला संतांना काय करायचं, प्रश्न विचारायचा आहे. मग प्रश्न विचारायचा, काय विचारायचा, मी कोण. मग तो साधू आपल्याला सांगतो तू कोण, अरे तू ब्रह्म आहेस, तेव्हा आपल्यावरती परिणाम होऊ शकतो. तेव्हा म्हणायचं की आपण सद्गुरू केला. नाही तर बाकीचं ते सांगत असते ना, तू माळा घाला, तू वाऱ्या कर, अमुक कर तमुक कर, हे कर, पंढरपूरला गेला रामकृष्ण हरी म्हण, ओम नमो शिवाय म्हण, ओम नमो भगवते म्हण, त्याचे नाही का होणार. त्याला सांगणार तू कोण आहे, त्याने विचारणार प्रश्न मी कोण आहे. मग त्याला म्हणाल का मग रामकृष्ण हरी म्हणा, त्याचे त्याला कळणार आहे का मी कोण आहे म्हणून. ओम नमो भगवते म्हणताना त्याला कळणार आहे का मी कोण आहे म्हणून. त्याला लगेच सांगतात तू कोण आहेस, तत्वम मशी, तूच ते आहे. तू ज्याला विचारतोस ना, तू ज्याला स्वतःला चाललायस ना, तू ज्याच्याबद्दल विचारतो, अरे ते तू आहेस, तूच ब्रह्म आहेस. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. तू कोण आहेस, अरे तू स्वतः ब्रह्म आहेस. मग आता ह्या बाकीच्या साधने करणार आहे का हो, सांगा ना बरं. ही साधनं बाकीची करून म्हणून तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्नेने सेवया. तू संतांना शरण जा, संतांची सेवा कर. म्हणजे काय, प्रश्नरूपी सेवा कर, प्रश्नरूपी सेवा कर आणि विचार. प्रश्नरूपी सेवा म्हणजे मी कोण. मग ते सांगतील तुम्हाला. मग काय सांगतील तुम्हाला, उपदेश करतील. कसला, तत्वाचा उपदेश करतील. आकाराच्या देवाचा वगैरे उपदेश करणार नाही. तत्वाचा म्हणजे देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही, त्या तत्वाचा तुला उपदेश करतील. आकाराच्या देवाचा नाही. आकाराला जेवढे आले तेवढे गेले, राहिलेत का. राम आकाराला आले, राम आहेत का आता. कृष्ण आकाराला कृष्णाचा आहे का. आणि त्याच चालले आपल्याला उपदेश करायचा. कधी वेळ बसायचा. एक वेळेला शंकर, आपण शंकराला खगोल प्राप्त करायला बघतो. ओम नमो शिवाय शंकर प्राप्त होईल. विष्णूचा जप केला विष्णू प्राप्त होईल.
पण ते आकारावर आलेले आहेत. एक सांगतो तुम्हाला, शंकर ज्या टायमाला एक वेळेला चिंतन करत होते त्यावेळेला पार्वतीने विचारलं, म्हणजे देवादी देव तुम्ही महादेव आणि तुम्ही कोणाचं चिंतन करता? ते म्हणाले माझ्यापेक्षा कोणतरी एक मोठा देव आहे त्याचं मी चिंतन करतो. पण त्यांना सुद्धा चिंतन करायची गरज लागली आणि म्हणतात तुम्ही त्याची नाव घेऊन तुम्हाला तुमची प्राप्ती होईल, तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. त्यांना सुद्धा देवाची प्राप्त करण्यासाठी चिंतन करावं लागलं. एक वेळेला विष्णूला विचारलं त्यांच्या पत्नीने लक्ष्मीने, म्हणजे तुम्ही असं नुसते सदा पोहलेले असता, तुम्ही साऱ्या जगात तुम्ही तर म्हणता मी जगाचं जगाचं पालन पोषण करतो, सगळ्याचं काही करतो आणि तुम्ही तर निवांत असता. तर नाही म्हणजे मी निवांत असतो पण माझा जे करणार आहे ना तो वेगळा आहे. आणि मी पोहलेला असं तू समजू नको, तू म्हणजे नुसता पोहलेलं नाही, मी म्हणजे चिंतन करतोय. कोणाचं? तुम्ही तर विष्णू देव नाही म्हणलं, माझ्यापेक्षाही आहे मोठा विष्णू देव. त्याचं मी म्हणलं मी पोहलेलं नाही, तुला वाटतं मी झोपलेलं नाही म्हटलं. मी त्याचं चिंतन करतो, ज्याच्या सत्तेने मी चालतो ना त्याचं चिंतन करतो. चाललंय आता आपलं नुसतं म्हणा राम म्हणा कृष्ण म्हणा शंकर म्हणा वासुदेव म्हणा. कधी मेळ बसायचं बरं कधी आता मला ते जाऊ द्या, पण हे कधी आपल्याला ऐकायला मिळेल? हे सत्य आहे आणि ते सत्य कोण सांगायला मागत नाही. का सांगायला मागत नाही? कारण ह्याच्यापेक्षा मोठा कोण असू नये, आम्हाला कमी समजतील त्याच्यासाठी. ज्याचं त्याचं फक्त आपली खुर्ची सांभाळायचं चाललेलं आहे बस, बाकी काय कुणाचं काय पडलेलं नाही. येता नाही या. आणि तुम्हाला काय कामं नाहीत काय? 2-2 तास तुम्ही एवढं करता, तुम्हाला नको काहीतरी प्रॉफिट नको? ज्या टायमाला 8-8 तास काम करतो त्या टायमाला अपेक्षा करताना काहीतरी आपल्याला पगार मिळावा म्हणून. आता बुकदेवावर तर सोडा, ते कामच करत नाही तरी पण मला तर देव देतो. म्हणजे काहीतरी अपेक्षा म्हणतो. तसं तुम्ही आता 1-2 तास खर्चून येता म्हणजे तुम्हाला काहीतरी त्याच्यात काहीतरी बेनिफिट पाहिजे ना, मिळायला पाहिजे की नाही? सांगायचे आपल्या याच्या करता, सांगायचे त्याच्या करता. सांगा आता 3रा दिवस चाललाय, 3 दिवसाची जी लोक आहेत कुठल्या कथा ऐकल्या तुम्ही आतापर्यंत? कुठली कथा आली आणि कुणाचं वर्णन चाललंय? आपलंच चाललंय केवळ आणि केवळ आत्म्याचं. तर त्याच्यासारखं आहेच नाही. मैं आत्मा हूं, मैं ब्रह्म हूं. नवे ज्या टायमाला आपण खाली गेलो ना आणि एखादा जर समोर भांडत आला, आपली स्थिती अशी व्हायला पाहिजे. कोण जर भांडायला आला समोरून तर म्हणलं काय रे कृष्णा, का भांडतो माझ्याशी तू? काही असं फार नाव घेऊन चुकून आलं बरं का? नाही शिवाय देत आला तेव्हा आपण म्हटलं पाहिजे का रे कृष्णा, का मला शिवाय देतो, का माझ्याशी भांडतो रे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू सोयरा कृष्ण माझा, कृष्ण माझा. माताही कृष्ण, पिताही कृष्ण, बंधू सोयरा. नवे पुढून एखादा कोणी जरी एखादा आपल्या विरोधात जरी आला तरी तो कोण आहे? कृष्ण आहे. अशी स्थिती व्हायला पाहिजे तेव्हा बरोबर. मग त्याने म्हणायचं तुका म्हणा तुम्ही घड्याळ का ठेवत नाही मला कळत नाही. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.